डगर चलत देखो श्याम. आता मला दिसला कृष्ण. श्याम करत गैया रे गये, मला दिसला. क्या बात, क्या बात. भीमसेनजींचं जय जय राम कृष्ण हरी, ह्या फक्त गजरावर मी एक अख्खा सीन पहिला कोरिओग्राफ केला होता. 5-5, 6-6 वर्षाच्या मुली शाळेतनं जाताना ते जय जय रामकृष्ण हरी विसरू नाही शकायच्या. कारण राईट टाइम ऍट द राईट प्लेस तिच्या मनामध्ये जय जय रामकृष्ण हरी घातलं. मी स्टेजवर गेले की दुसऱ्या कोणाकडे तुम्ही बघूच शकत नाही. का असं होतं की ऑडियन्स म्हणतो की आम्हाला कळत नाही तुम्ही काय नाचता ते. मला गेल्या 40 वर्षात असं कोणीही म्हटलेलं नाही. गुरु काय करतो, अंधारातून प्रकाशाकडे नेतो. आपण सद्गुरूंचं अस्तित्व वेगळ्या पद्धतीने बघतो की सद्गुरू काय करतो, त्या अंधाराचंच रूपांतर प्रकाशात करतो. हा मोठा फरक आहे गुरु आणि सद्गुरू. तर आपल्याला सद्गुरू प्राप्तीपूर्वी गुरुप्राप्ती होणं ही सुद्धा त्याचीच इच्छा असते. तुला देवाच्या कृपेने खूप चांगली मंडळी गुरु म्हणून लाभली. तुम्हाला आवडेल असं बोलतो ना तो गुरुच नाही, तुम्हाला न आवडेल असं बोलतो तो गुरु. नमस्कार मित्रांनो, स्वागत करतो मी तुमचं आनंदाच्या पॉडकास्टमध्ये, संवाद वेळामध्ये. साधंसुधच्या या वेगळ्या सेगमेंटला तुम्ही जो रिस्पॉन्स देताय त्याच्याबद्दल मी खरंच तुमचा खूपच ऋणी आहे. खूप आनंद होतोय. आज अनेक लोक ज्याची वाट बघत होते, ज्या एपिसोडची वाट बघत होते, तुम्हाला आठवत असेल की संपदा कुलकर्णी, कौशल इनामदार आणि आनंद इंगळे या सगळ्या लोकांच्या गप्पांमध्ये एक नाव येत होतं. आठवत आहे? एक अत्यंत उत्तम अभिनेत्री आणि एक अतिशय अभिजात नृत्यांगना सोनिया परचुरे आज आपल्याशी गप्पा मारायला आलेली. सोनिया, मनापासून स्वागत, भरभरून स्वागत. धन्यवाद. खूप दिवसापासून सगळ्यांचीच मागणी होत होती की सोनिया परचुरे, कारण ऑलमोस्ट प्रत्येक पॉडकास्टमध्ये तुझा विषय होत होता. फक्त काय म्हणतो आपण, आत्मकेंद्रित झालाय माणूस असं आपण म्हणतो, पण माझ्या नशिबात इतके चांगले मित्रमैत्रिणी आहेत की स्वतःबद्दल बोलताना त्याने माझी आठवण येते, माझ्या कामाची आठवण होतीये. संपदा, आनंद, कौशल, खूप मनापासून आभार तुमचे. आणि संजय, तुझे पण आभार मला या कार्यक्रमात तू बोलवलंस. ऍक्च्युली मी आभार मानले पाहिजेत, कारण असं आहे की हे सगळे ज्यांचे आत्ता पॉडकास्ट झालेले ते सगळे खूप दिवसांपासून परिचित आहेत, खूप चांगले घट्ट मित्र आहेत. पण नव्यानं तितकीच घट्ट मैत्रीण झालेली तू आहेस. आणि तू एका शब्दाने आलीस, खूप छान वाटतंय मला. सोनिया मुळेला नृत्यांगनाच व्हायचं होतं? काय कल्पना नाही बाबा. अरे कारण मी जेव्हा लहान होते तेव्हा नृत्य शिकायला लागले. इनफॅक्ट आमच्या बाजूला एक क्लास होता, डान्स क्लास होता आणि भरतनाट्यमचा क्लास होता. तू मुंबईची? हो, ठाण्याची. आणि आता मुंबईची लग्न झाल्यावर. तर भरतनाट्यमचा क्लास होता आणि त्यांचा एक कार्यक्रम होता, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळात असतो तसा. आणि ते बघून मी खूप प्रभावित झाले होते. आणि माझा आतेभाऊ सितारिस्ट आहे आणि तो शशिकांत मोळे. तो नेहमी माझ्या वडिलांना सांगायचा की तात्या, अरे लता मंगेशकरांचं गाणं लावलं की सोनी काहीतरी वेगळ्या हालचाली करते, ज्या म्हणजे तिला नृत्य आवडत असावं बहुतेक. आणि असं आहे आपल्या बाजूलाच आहे, तर तू प्रयत्न करू बघ असं म्हणून मी ते शिकायला सुरुवात केली. पण आय वॉज ऑलवेज व्हेरी पॅशनेट अबाउट डुईंग इट. म्हणजे फक्त परफॉर्म, मला कुठेही करायला सांगितलं की मी करायचंय. नाचायला आवडायचं प्रचंड. आणि माझे वडील खूप म्हणजे सोशली ते खूपच काम करायचे, त्यामुळे आमच्याकडे बऱ्याच मीटिंग्स व्हायच्या. मला आठवते प्रत्येक मीटिंग नंतर मी अशी दाराच्या आड लपलेली असायचं. मी वाट बघत असायचं तर कधी मीटिंग संपेल. मीटिंग संपली की मी बाहेर जाऊन तात्यांना म्हणायचं, तात्या मी नाच करून दाखवू, आता एवढेसे की लोक आलेत ना. सो मला आता त्याची गंमत वाटते की मला तो प्रत्येक आलेला माणूस हा माझा प्रेक्षक आहे, हे मला फार लहानपणी जाणवलं की हा प्रत्येकाने माझं बघितलंच पाहिजे नाच, असं मला खूप वाटायचं. म्हणजे
आणि मी तुला सांगू का संजय, मला आजही हे लहान मुलासारखं आजही मला ह्या गोष्टीचं अट्रॅक्शन आहे. म्हणजे छान गाणं लागलंय, एक माहोल आहे आणि ऍक्च्युली त्याच्याविषयी कोणीतरी काहीतरी बोलतंय, तरी मला असं वाटतं की हे एवढी चांगली लोक आहेत आणि इतकं चांगलं गाणं आहे, मी त्याच्यावर काहीतरी करून दाखवू तुम्हाला, असं मला आजही वाटतं. म्हणजे तो इनसेंट जो प्रकार आहे, म्हणजे त्याला पुढे पुढे करणं म्हणून नाहीये कोणी, वाटतं त्याच्यावरचं जे एक्सप्रेशन येतं ते पटकन दाखवावं असं वाटतं. आणि ते लहानपणी खूप होतं माझं. आणि मी आता क्लासमधल्या मुलींना खूप सांगते, खूप इनिबिशन्स आहेत मुलांमध्ये. मी पालकांना पण म्हणते की नाही तिकडे नाही, तिला ते असं तसं फ्लोरिंग लागतं किंवा तिला ना ते तसं असं काही नसतं. म्हणजे बाह्य गोष्टी आहेत ह्या. तुम्हाला आतनं नाचावं असं वाटतं आणि दॅट्स द ओनली रिक्वायरमेंट असं मला वाटतं. तुमचं मन तुम्हाला सांगतं की हे म्युझिक आहे आणि मला आता नाचावं असं वाटतं. वा वा, हे आतूनच आवाज आला पाहिजे. आता मला सांग, ही कला मला जाणीव झाली की माझ्याकडे ती कला आहे, पण नुसती कला असून नाही भागत. ते कलेचं रूप छान जपावं आणि जोपासावं लागतं, त्याच्यावर संस्कार करावे लागतात. मग हे तू सुरुवातीपासून केल्याशिवाय आत्तापर्यंत आत्ताचं जे रूप आहे ते दिसत नाहीये. तर त्या रोपाला तू खतपाणी घालणं किंवा त्याचे संस्कारित करण्यासाठी काय केलंस? मला असं वाटतं की लहानपणी तर आपण काही करत नसतो, आपल्याला ती फक्त आवड असते. पण तुम्हाला चांगला गुरु मिळणं फार आवश्यक आहे. माझी जी पहिली गुरु, मी पहिले भरतनाट्यम शिकले, तर माझी जी अनेक वर्ष मी भरतनाट्यम शिकत होते आणि मग मी कथ्थक शिकायला लागले. पण माझी जी पहिली गुरु होती पूनम मुर्डेश्वर, पूनमताई आमची, तिने ते संस्कार केले. म्हणजे ती नेहमी असं म्हणायची की तुम्ही जेव्हा स्टेजवर जाल ना तेव्हा तुम्ही एक गोष्ट सांगणार आहात, एक कथा आहे जी तुम्ही सांगणार आहात आणि ती तुम्ही सांगण्यासाठी ती तुम्हाला खूप चांगली माहिती असायला लागते. बरोबर. सो ती तुम्हाला माहिती असण्यासाठी तुम्हाला ती तुम्ही जास्ती चांगली खुलवून कशी, मग तुम्हाला ती कथा सांगण्याची आपली भाषा कुठली येते? नृत्य. सो तुला ती कथन करे सो कथक कहावे. नंतर पुस्तकात वाचल्यावर मला असं मी हे खूप लहानपणी शिकले, माझ्या गुरूंनी मला हे खूप लहानपणीच सांगितलंय. आणि तुम्ही प्रेझेंट कसं असावं, कसं करावं स्वतःला, तुम्हाला नाही म्हणता आलं पाहिजे की मी हेच करते, मला हे आवडतं, मला ह्यातलंही स्पेसिफिकली हे आवडतं, हे तुम्हाला सांगता आलं पाहिजे. तुम्हाला सुंदर दिसणं आवश्यक आहे, तुम्हाला मेंटेन राहणं आवश्यक आहे, तुम्हाला म्हणजे ती अक्षरशः आता भरतनाट्यमध्ये बरेचदा देवीचा अवतार वगैरे असं खूप असतं, म्हणजे जीभ बाहेर काढायची. माझी पूनमताई म्हणजे आम्हाला ती रोज क्लासमध्ये जरा जीभ दाखव, स्वच्छ आहे ना, स्वच्छ करून, म्हणजे इथपासनं मला तो संस्कार वाटतो. हा वागण्या बोलण्यातला संस्कार आहे. पण मग मुद्रा कशी असायला पाहिजे, मग उजवडावं कसं असलं पाहिजे, मग कंबर किती बाहेर काढायची की जेणेकरून त्याचा इफेक्ट येतो, आणि कुठली रेषा आहे की इथपासून ते वल्गर वाटायला लागतं. गुरुंनी सांगणं फार महत्वाचं आहे की जेव्हा तू स्त्री म्हणून पुरुषाचं पात्र करतेस तेव्हा तुला कसं उभं राहायचंय, तू मुलगा आहेस आणि तुला स्त्रीचं पात्र करायचंय, मग तुला कसं उभं राहायचंय. आणि म्हणजे तू, आणि त्याच्यासाठी त्या क्षणी तू मुलगा का मुलगी आहेस हे न आठवता त्या क्षणी तू कृष्ण करतेस का राधा करतेस हे तुला समजणं कथाकार म्हणून हे जास्ती महत्वाचं आहे. हा संस्कार खूप आधीपासून, तुझ्या व्यतिरिक्त कॅरेक्टर हे महत्वाचं आहे. आणि मला आता कदाचित माहित नाही मला, म्हणजे आता सगळे लोक रील्स वगैरे बनवतात, म्हणजे खूप जास्त क्लासिकल शिकून आता असं त्यांना वाटतं काहींना की आपण लाईट केलं पाहिजे. आमच्या गुरूंनी एक्झॅक्टली उलटा प्रवास मला शिकवला. मी खूप लाईट नाचली लहानपणी, म्हणजे अगदी माझ्या पूनमताईने आम्हाला हे पण शिकवलं होतं गाणं, पैसा फेको तमाशा देखो. हे गाणं क्लासिकल गुरूंनी शिकवायचं का नाही शिकवायचं, मला तू आज विचारशील तर मी म्हणून शिकवायचं तोच. कारण त्यातलं, त्या गाण्यातलं तुला कंट्रोल नंतर करता येतं, पण तू एक्सप्लोर तर कर आधी.
की लांब उडी अशी मारायची असते, थेट असं बघायचं असतं, की मला डिपिंग करत जायचं असेल तर मला असं जायचं असतं. आणि मग करत करत इव्हेंच्युअली मला शास्त्रीय म्हणजे मला कायम शास्त्रीय नर्तिका म्हणूनच मला स्वतःला प्रेझेंट करायचं होतं. पण गोपीजी नेहमी म्हणायचे, गोपीजींनी किती वर्ष फिल्म कोरिओग्राफी केली, खूप वर्ष केली. ते म्हणले की मैं जब फिल्म में गाना कोरियोग्राफ करूंगा तो पता भी नहीं चलेगा कि ये कथक डांसर है. हो, आणि तसं आहे म्हणजे जाणवतं. और अगर मैं सोलो परफॉर्मेंस पे उतर आऊं तो आपको मतलब ये कभी नहीं जान पाएंगे कि मैंने ठुमका भी सिखाया है, मैंने मुजरा भी सिखाया है, मैं सब कोरियोग्राफ कर सकता हूँ. लेकिन अगर मेरा कथक देखोगे तो उसकी शैडो वहां पे नहीं आएगी. सो दैट्स द साइन ऑफ ग्रेट डान्सर. तुम्हाला सगळं करता आलं पाहिजे, मग करा ना सिलेक्ट. ते जास्ती चांगलं आहे ना, की मला हे पण झाड लावून बघितलं मी, हे पण झाड, आणि मग त्यातनं निष्की नाही हे चांगलं आहे. आणि मग त्या प्रत्येक शैलीमध्ये त्याची बलस्थानं आहेत आणि तुम्हाला ती मानावी लागतात. आम्हाला नाही लाईट डान्स आवडत, आम्हाला नाही लालित्य, पण असं काही नसतं. तुमची मनाची अवस्था असते ती. बरोबर. मनाची अवस्थेवर फार अवलंबून आहे. त्यामुळे तुम्ही त्या स्टाईलचं बलस्थान घ्या. आणि का असं होतं की ऑडियन्स म्हणतो की आम्हाला कळत नाही तुम्ही काय नाचता ते. मला गेल्या 40 वर्षात असं कोणीही म्हटलेलं नाही की तू काय केलंस ते आम्हाला कळलं नाही. असं होऊच शकत नाही. मी तुला कळण्यासाठी गोष्ट सांगते, तुला कळलीच पाहिजे, आणि त्याच्यासाठी मला माझी भाषा समृद्ध केली पाहिजे, हे सगळ्यात महत्वाचं. तुला गोष्ट कळेल. आणि मग ती भाषा समृद्ध करण्यासाठी अनेक चांगल्या गोष्टी आहेत ज्या तुम्ही अडॅप्ट करायला पाहिजे. आम्ही हे करत नाही, आम्ही ते करत नाही असं नाही. तुमच्या शैलीची ते तुम्हाला करायचंच आहे. मी जेव्हा फुटवर्क बकायदा करायला उभी राहते तेव्हा काहीही नॉनसेन्स करणार नाही. पण उद्याचं मी काय म्हणजे डगर चलत देखो श्याम, आता मला दिसला कृष्ण, श्याम कर गया रे गये, मला दिसला. क्या बात. मला दिसला. आणि समोरच्या आता ह्याच्यात काय लाईट केलंय, काय उथळ केलं, काही नाही. पण शास्त्राच्या चौकटीत असं जखडल्यासारखं डगर चल दे काहीच कळत नाही. श्याम कर नाही कळत. म्हणजे नका असं करू. मला आता कृष्ण काय मॅकेट बघून करत असेल आणि कर गया रे. हो. सर जे सांगितलंय नाट्यशास्त्रात की नाटक पहिले परफॉर्म केलं भरत मुनींनी, आणि मग भगवान शंकरांना वाटलं की तुला ह्याच्यात नृत्य आणलं पाहिजे तर हे इफेक्ट देईल. इथूनच जन्म आहे. त्यामुळे नाट्य आणि नाट्य म्हणजे थेट हृदयाला हात घालता आला पाहिजे तुम्हाला. आणि रस आहेत ना, नवरस आहेत ना, माझ्या मनात निर्माण झालेला रस मला तुझ्यापर्यंत पोचवायची माझी प्रत्येकाची भाषा वेगळी आहे, क्षमता वेगळी. सो इतक्या सगळ्या टेक्निकल लँग्वेज मध्ये तिने शिकवलं नाही, पण ती नेहमी म्हणायची की तू सगळं करता आलं पाहिजे, सगळं करता आलं पाहिजे, सगळं शिकवता आलं पाहिजे, आणि मग काय नाही करायचं हे ठरवता आलं पाहिजे. हा सगळ्यात महत्वाचा मेसेज ऍक्च्युली आहे. आता तू भरतनाट्यमने सुरुवात केली आहेस आणि आज एक उत्तम कथक डान्सर म्हणून आहेस. आता तो भरतनाट्यम टू कथक हा बदल तुला का करावा असं वाटलं, किंवा का तुझं? हा मला बदल करावा असं वाटल्यापेक्षा आमची जी पूनमताई आहे ती गोपीजींकडे पण शिकायची. ओके. आणि मग ती म्हणली की मी ना तुम्हाला थोडंसं कथक पण शिकवणार आहे आता, असं मग त्यांनी कथक शिकवायला सुरुवात केली. अच्छा. आणि गुरु म्हणजे रस्ता दाखवतो आपण म्हणतो, तिने शिकवायला सुरुवात केली. आणि ती जेवढं शिकली होती गोपीजींकडे तेवढं तिने सगळं शिकवून टाकलं आम्हाला सिनियर विद्यार्थ्यांना. आणि म्हणली आता ह्याच्या पुढचं मला येत नाही आणि तुझी गती दिसतीये मला कथक मध्ये. अच्छा, हे पूनमताईंनी सांगितलं. अरे हा खूप महत्वाचा पॉइंट आहे. आता तू चांगल्या जे कथक शिकवतील त्यांच्याकडे शिक. अरे मला हा फार मोठा हे कुणालाच जमत नाही, फार कमी लोकांना जमतं. म्हणजे जमतं आणि ज्यांना जमलंय त्यांचे शिष्य मोठे झालेत. अगं पण हा खूप महत्वाचा पॉइंट आहे की
माझ्याकडे असलेली एक शिष्या, तिला सांगायचं आपण तू दुसऱ्यांकडे शिक, हा असा प्रकार आहे. बापरे. आणि प्रॉमिसिंग होते मी तेव्हा तिच्याकडे, म्हणजे तिच्याकडे मी सिनियर होते, मी तिच्याकडे तिच्या सगळ्या विद्यार्थिनींचे क्लासेस घेत होते. आय वॉज इन 8th स्टँडर्ड. आता तारुण्यात प्रवेश केला होता, तिथपर्यंत सगळं तिने मला आणलं होतं. तो ग्रेस सगळा तिने माझ्यात क्रिएट केला होता. आणि मुलगी हाताशी आल्यावर म्हणायचं की आता नको, आता तू दुसऱ्यांसाठी कर. त्याला खूप मोठं मन लागतं, जे तिच्याकडे होतं. आणि मग मी डॉक्टर मंजिरी देवांकडे शिकायला सुरुवात केली. आणि मग तिथे मी म्हणतो तसं प्रॉपर चॅनलनी शिकले, लाईक सगळे ताल आणि मग त्या सगळ्या परीक्षा गांधर्व महाविद्यालयाच्या. आणि मग तिथे मी पोस्ट ग्रॅज्युएशन केलं, नृत्यालंकार केलं. आणि मग मला असं वाटलं शिकल्यानंतर की ऍक्च्युली आता शिकतोय आपण. वा वा. कारण आता मला कारण शोधायचे, पढंत का करते, की मी घुंगरू बांधते म्हणजे काय करते, नाद येतो म्हणजे काय होतो, साथीदार म्हणजे काय, अकंपनीमेंट म्हणजे काय, हातात हात घालून जाणं म्हणजे काय, व्हाय आय नीड हिम ऑर हर, काय आहे ह्यातला. सो ते म्हणजे मला आठवतंय संजय, मला पहिला पंडित राम मराठे संगीत महोत्सवात मला निमंत्रण आलं की तुम्ही परफॉर्म करा म्हणून. ठाण्यामधल्या बाकायदा मला मानधन देऊन, दॅट वॉज माय फर्स्ट कॉन्सर्ट. आणि एंट्री घेताना मला असं झालं की डू आय डिझर्व दिस, हा विचार मनात आला. सगळे बेसिक प्रश्न पडायला लागले की आता मला स्टेज आपण ज्या केल्यात ना, काय म्हणतो गमजा, की असं मी करेन, हे बघ ही ती वेळ आहे आता टू प्रूव्ह युअरसेल्फ, की तुम्हाला सगळं जे चांगलं दिलंय ते माझ्या गुरूंचं आहे, जे वाईट आहे ते माझं आहे. हे परीक्षेला बोलायला ठीक आहे, पण आता ती वेळ आली आहे. आणि जे खरंच तुला गुरूंनी चांगलं दिलंय, इट्स युअर रिस्पॉन्सिबिलिटी टू टेक इट अहेड. चांगलं दाखव, चांगला विचार कर, आणि जे चुकीचं आहे ना ते ऍक्सेप्ट कर. म्हणजे जे चुकीचं म्हणजे तुझं जे आता स्टेजवर झालंय, जे तू चुकली आहे स्टेजवर, ते ऍक्सेप्ट करायचं की मी हे, आपल्याला माहिती असलं पाहिजे. हा मात्र मी विचार डे 1 पासून केलेला मला आठवतोय, की मला कधी किती कोणी सांगितलं माझा परफॉर्मन्स झाला तर अगं काय सुंदर नाचलीस तू, तर मी ऐकते त्यांचं, म्हणजे पण मला माहिती असतं की मी कुठे चुकले. हा खूप महत्वाचा गुण आहे सोनिया, की आपल्यालाच कळणं की आपलं कुठे चुकलंय. कारण नाहीतर मग तू जशी म्हणालीस की सगळ्यांचे कौतुक व्हायला लागले आजूबाजूनी, की मग माणूस जरा विसरतो सगळं. आणि ते गुरूंनी आम्हाला शिकवलं की घरी येऊन विचार कर तू काय केलंस. मी मुलींना पण सांगते, आता कथ्थकमध्ये चक्र आहे, खूप महत्वाचं अंग आहे. घर 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 लोक 30 काय 40 काय 50 काय 100 चक्रा मारतात. ग्रेट, म्हणजे काही प्रश्नच नाही. मी सुद्धा 30-50 चक्रांचा तोडा करते. तो भाग आहे, ते करायला हवं आणि तुम्हाला यायला हवं, बरोबर आहे. पण तू चक्रा मारल्यास की समोरचा टाळी मारणारच आहे, की फुलाला दाद मिळणारच आहे. त्या क्षणातच ती ताकद आहे. बरोबर. झाडावरनं सडा पडला की अरे असं होणारच, इतकी त्या क्षणातच ताकद आहे. पण त्या मोहात अडकायचं नाही. आणि तू 50 चक्रा घेतल्यास, त्यालाच होत्या का, बरोबर होत्या का, तुझा बॅलन्स राहिला का, हे सगळं त्यांना काय माहिती, तुला माहिती ना. पण विचार कर त्याचा. आणि त्या टाळ्यांनी हुरळून जाऊ नकोस. त्या टाळ्या या 1.5 तासाच्या परफॉर्मन्स मधल्या 2 मिनिटाला आहेत. प्लीज रिमेंबर, प्लीज रिमेंबर. ग्रेट. कारण तेच राहतं आयुष्यभर लक्षात. आणि मग काय होतं ना की मला नेहमी ते माथेरानला वगैरे घोड्यावर आपण जातो बघ, ज्यांना घोडेस्वारी येत नाही त्यांना एक प्लॅटफॉर्म बनवलेला असतो. त्या प्लॅटफॉर्मवर चढून त्याचा आपण पाय टाकतो. म्हणजे आपल्याला घोडेस्वारी येत नाही आपल्याला माहिती असतं, हो की नाही. सो तसे मला हे प्लॅटफॉर्म्स वाटतात, सोपे पटकन चढणारे अशा या जागा आहेत त्या. सो ह्या प्लॅटफॉर्म्सकडे तुम्ही नाही बघितलं पाहिजे. पण हे भान खूप आवश्यक आहे. भान खूप आवश्यक आहे. भान. आणि हे व्यवधान, जे गुरुजी म्हणतात व्यवधान पाहिजे खरोखर. आणि हे भान खरंच गरजेचं आहे. आणि हे फक्त गुरु देऊ शकतो. गुरु आपल्या बिंबवतो आपल्याला की
इथे थांब. आणि आता सिच्युएशन अशी आहे की गुरु देऊ शकतो, तुम्ही घेऊ शकताय का? हा, तो एक वेगळा मुद्दा आहे आताच्या काळात. आता असं वातावरण आहे बाहेर की भानच हरपत चाललंय माणसाचं, आणि भान तुमचं घालवण्यासाठी इतक्या गोष्टी खूप व्यवधान की तुमचं भान नाहीच राहणार आहे, मग ते टिकवणं कठीण आहे. आणि म्हणून म्हणजे पूनमतेनी जे सांगितलं आम्हाला की मी स्टेजवर गेले की दुसऱ्या कोणाकडे तुम्ही बघूच शकत नाही, असं तुम्हाला माहिती असलं पाहिजे. सो राणीसारखी स्टेजवर जा, आणि लोक जेव्हा कौतुक करतील तसे तेव्हा सेवकासारखं कौतुक घे, असं ती सांगायची. हो, तिथे एकदम किती छोटी छोटी आणि महत्वाची मूल्य आहेत खरं. हे लक्षात ठेवून मी आता अधिराज्य करणार आहे तुमच्यावर, लुक व्हॉट आय एम डुईंग, आणि मला माहितीये जे तुम्हाला माहित नाही. आणि खाली उतरल्यावर शांतपणे ऐकायचं कोण काय सांगेल, दुर्लक्ष नाही करायचं. अशी ती मला पहिली गुरु मिळाली. सोनिया, तू सेंट्रल गव्हर्नमेंटचे आपल्या पॅनल आर्टिस्ट आहेस. येस. काय आहे ग त्याच्यात, ते काय, त्याच्यामुळे काय फायदे होतात, किंवा तू सिलेक्ट गेल्यानंतर तुला काय गोष्टींचे अनुभव आलेत? मी एम्पॅनल्ड आर्टिस्ट आहे, म्हणजे आपल्या देशातले जे प्रॉमिसिंग आर्टिस्ट आहेत किंवा जे एस्टॅब्लिश्ड आर्टिस्ट आहेत त्यांनी आपल्या भारतातली कला आणि आपली परंपरा आणि आपलं संगीत परदेशात रिप्रेझेंट करायचं असतं. ओके, सो मी माझ्या देशाला रिप्रेझेंट करते, माझ्या देशाचं कल्चर रिप्रेझेंट करते, माझ्या देशातली ही शैली रिप्रेझेंट करते असं. आणि हे मला असं वाटतं याची स्थापना 1950 किंवा अशी 1950 इफ आय एम नॉट रॉंग, किंवा 49 साली. आणि याची काही अनेक सेंटर्स आहेत अख्ख्या म्हणजे जगभरात. बरं. सो तिथले जे इंडियन्सपेक्षा तिकडचे जे आर्ट लवर्स आहेत, कल्चर लवर्स आहेत, ते तुम्हाला इथनं बोलवतात, जसं आपणही त्यांना बोलवतो. अच्छा अच्छा. किंवा तुम्हाला तुमच्या म्हणजे माझ्या विद्यार्थिनीला समजा असं वाटलं की मला रशियन बॅले शिकायचं आहे, तर ती इथून तिकडच्या ICCR मध्ये कॉन्टॅक्ट करून इथनं रेकमेंडेशन लेटर घेऊन तिथे ती शिकू शकते त्यांची आर्ट, आणि आपली आर्ट त्यांना शिकवणं आणि त्यांची आर्ट तिनं शिकणं. आणि इट्स अ ब्युटिफुल थिंग. मला तिथपर्यंत पोचायला खूप वेळ लागतो, त्याच्यामध्ये अजून खूप सुरळीतपणा आला पाहिजे असं मला मनापासून वाटतं. पण तुम्ही मेहनत घेतलीत आणि तुम्ही जर ठरवलं की आपल्याला हे हवंय तर तुम्ही ते गाठू शकता डेफिनेटली. आणि मी जेव्हा एम्पॅनल झाले त्याच्यानंतर मला जवळजवळ 6 वर्षांनी पहिली टूर मिळाली सेंट्रल गव्हर्नमेंटची, पण ती ग्वातेमालाला मिळाली. सो आय हॅव परफॉर्म्ड इन सेंट्रल अमेरिका, विच इज अ व्हेरी रेअर थिंग. हा, म्हणजे मी एल सॅल्व्हेडॉर, नंतर हॉन्डुरास आणि ग्वातेमाला अशा 3 देशांमध्ये आपली कला रिप्रेझेंट केली. इट्स अन ऑनर. कारण तो देश आणि इंडिया यांच्या संबंधांना 50 वर्ष पूर्ण झाली होती. आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळालं त्याला मला वाटतं 75 असतील ना, आणि आता झाली ना 75 क्रॉस झाले. 75 त्या वर्षी 75 वर्ष पूर्ण झाली होती. या 2 देशांच्या संबंधांना 50 वर्ष पूर्ण झाली होती. आणि त्यासाठी त्यांनी इंडियातनं आर्टिस्ट बोलवला होता, विच वॉज मी. सो खूप छान व्हाईट पासपोर्टनी तुम्ही अतिशय इतमामात तुम्हाला तिथे नेलं जातं. तिकडे बऱ्याच ठिकाणी मला लाल दिव्याची गाडी होती, फार खूप छान एक्सपिरियन्स होता. आणि तिथे खरं मला कळलं की आपल्या नृत्यात किती ताकद आहे. नॉन बायस्ड ऑडियन्स, त्यांना काही माहित नाही काय म्हणजे काय, ते कृष्णाने नाचलेलं काय, नागाच्या काय, दे डोंट नो एनिथिंग अबाउट इट. त्यांना कोण सोनिया पोरचुरे माहित नाही, त्यांना मुंबई माहित नाही, दे जस्ट डोंट नो. मुंबई माहिती असेल फॉर काय म्हणजे वेगळ्या गोष्टींसाठी, मुंबईचं एक क्रेज वेगळी आहे म्हणून माहिती असेल. मुंबईकडे बघण्याचं संपूर्ण जगाचं वेगवेगळा, मुंबईतला आर्टिस्ट वगैरे असं त्यांना काही माहिती नाही. मी तुला सांगते की तिथल्या एका मिलिटरी स्कूलमध्ये मला परफॉर्म करायला सांगितलं, आणि US, आणि ते सगळे ग्वातेमाला, सो सेंट्रल US. तर युनायटेड स्टेट्समध्ये येतं,
पण अमेरिकेचा म्हणजे ते पेरू आणि ते जे सगळे आहेत ना देश, मेक्सिको आणि तो सगळा भाग. तर स्पॅनिश शिवाय लँग्वेज बोलत नाहीत त्यांना, फक्त स्पॅनिश. म्हणजे आमच्यासाठी तो एवढा एक्सपिरियन्स होता की तिकडच्या लाईट डिझायनरला पण सांगायचं की असे असे लाईट्स पाहिजेत. मग आम्ही बघायचो स्पॅनिशमध्ये शब्द, मग त्याला दाखवायचो मला हे हवं. एवढं कळत नव्हतं, एवढं इंग्लिश कळत नाही. त्यांना गरजच नाही वाटत, बिकॉज त्यांच्या भाषेत त्यांचं होत आहे तिथे. सो ते सगळे मिलिटरीचे आणि सगळी देखणी मुलं समोर, 20 ते 25 वयोगट, सगळे मिलिटरीचे ऑफिसर्स, आणि ते असे बसले बघायला. म्हणजे त्यांचं बघायला अरे बापरे, त्यांना हलवायचंय आपल्याला असं. पण बोलायला आपण म्हणतो की कथ्थकची लँग्वेज युनिव्हर्सल आहे. इट इज युनिव्हर्सल. म्हणजे मला आठवते गुरुजींनी मला शिकवलेला एक अहमद तिथे मी म्हणते की धा आता का थू गा आ असं त्यांच्याकडे बघितलं तरी क्लॅप करायलाच लागले. ते फील करायला लागले तो अहमद. थाई थाई ता धा वो असे ओरडायचे. अरे कथ्थकची भाषा कळली त्यांना, हिंदी कळायची गरज नाही, पण बोल आणि तबला पखवाज चाललाय ते कुड एन्जॉय. बघ म्हणजे संवादाला माध्यम नृत्य केवढं महत्वाचं होऊ शकतं. बापरे. आणि एकदा आणखीन एका मिलिटरी स्कूलमध्ये त्यांना, तिथे मिलिटरी खूप स्ट्रॉंग आहे, तिथे आम्हाला बोलवलं होतं. आणि ते कर्नल, मी त्याच्यात असं करत होते की मी फुलं वेचली आणि त्याचा रंग बनवला आणि तो रंग ह्याच्यात घालून मी तुझ्यावर पिचकारी मारली, असं माझं एनॅक्टमेंट होती. तर ते कर्नल रात्री डिनर होतं आणि ते आले होते, ते मला सारखं असं असं काहीतरी करून दाखवत होते की काय काय ऍक्शन करून दाखवतात. आणि मला ऍक्च्युअली मी ते फुलं वेचण्याचं तर मी त्यांना करून दाखवलं. सो पोचला, मग त्यातला रोमॅन्स पोचला. सो भावना किती महत्वाच्या आहेत. जे मी मगाशी म्हणत होते की मला आत्ता असं वाटतं की माझ्या समोर प्रियकर आहे आणि मी त्याच्यावर, आता ह्याला भाषा नाही लागत, कळते की भाषा. किती मोठी गोष्ट आहे खरं, खूपच मोठी गोष्ट आहे. आणि हे आता तू जे सांगितलंस ते तर अजून वेगळं आहे खरं, की जिथे भाषाही कळत नाहीये. नाही. आणि तुला माहितीये त्यांनी आम्हाला शस्त्रास्त्र साठा दाखवला त्यांचा. त्यांच्या अनेक वेगळ्या गन्स दाखवल्या, त्यांच्या सगळ्या स्वोर्ड्स दाखवल्या. तर मी त्यांना म्हटलं, त्याच्यात आमचा निवेदक होता जो, त्याला म्हटलं की त्यांना सांग की तुमचा जो शस्त्रास्त्र साठा आहे ना त्याच्यावर आधारित मी गतनिकास करते. म्हणजे आमच्या कथ्थकमध्ये गतनिकास म्हणजे आविर्भाव घेऊन एक वॉक करायचा असतो. ॲज इफ मी हंडा घेतलेली स्त्री आहे आणि मी पाण्याला चालते, असं ॲज इफ मी मोर आहे आणि मी मोरासारखी चालते, असा आविर्भाव घेऊन करण्याची चाल. तर मी म्हटलं की सोल्जर गतनिकास सांग त्यांना. आणि मी त्यांचे ते सगळे 10 रद्द असं केलं, ते वाव असं काय मजा आली म्हणजे. तर मला असं झालं की आणि काय पाहिजे, या हृदयचे त्या हृदय. खरं 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 भाषा काही बघ ना, बॅरियरच संपलं पूर्ण. हो संपलं. आणि आपल्याकडे जे, आणि मला खूप दिवसांनी इतका सशक्त ऑडियन्स अनुभवायला मिळाला की नॉन बॅस ही नाही काय करणार आहे असं कोणी बसत माहितीच नाही कोणीही. त्यामुळे मनापासून रिॲक्शन, ब्लँक फेस, ब्लँक पेज, कोरी पाटी तुम्ही लिहायचंय त्याच्यावर. आता हिंमत असेल तर लिहा, चांगलं ते घेऊन जातील. आता हे तू अशा ठिकाणचा एक अनुभव सांगितलास की जिथे तुला लँग्वेज हा एक मेजर हर्डल असूनही कथ्थक प्लेड द रोल, राईट. आता अजून एक तुला मला आठवण करून द्यायची आहे. तू चित्ररथात परफॉर्म केलंस. कोरिओग्राफ केला, परफॉर्म नव्हतं केलं. म्हणजे 26 जानेवारी का ग? 26 जानेवारीला. तो काय होता का अनुभव? कारण मला विचारायचं एकच फक्त मुद्दा आहे, कारण वेळ खूप कमी असतो. 55 सेकंद. 55 सेकंदात तुला तुझ्या राज्याला रिप्रेझेंट करून, आणि त्या पॅच मध्ये जिथे पंतप्रधान आणि राष्ट्रपती बसलेले असतात 55 सेकंडचा पॅच असतो. बापरे, ते काय कसं वाटलं? आणि कौशलने म्युझिक केलं होतं त्याचं, आय रिमेंबर. कौशल इनामदार.
आणि बापरे, दॅट वॉज रिअली, म्हणजे 55 मिनिटात तुमचं म्हणणं सांगणं, 55 सेकंदात. हो, म्हणजे आत्ताचं 1 मिनिटाचं, आता रील पण 1 मिनिटाचं असतं, त्याच्याही आत 55 सेकंद, राईट. सो त्यांनी आम्हाला जवळजवळ 20 दिवस रिहर्स, म्हणजे 20 दिवस माझ्या मुली तिकडे जाऊन राहिल्या होत्या. मी कोरिओग्राफ इथे केलं होतं आणि त्यांना, कारण ते सगळ्या प्रांतातली लोक एका पाठोपाठ, आणि ती तशीच रिहर्सल असते. सो तुम्हाला चालायचंय किंवा थोडंसं डिपिंग, ते लावणी होती त्या वर्षी, आपण महाराष्ट्राची हे केलं होतं. सो तुम्हाला बैठकीची लावणी महाराष्ट्राची, तर ते बैठकीची का केलं होतं मला माहिती नाही, कारण उभंच राहायला लागतं. आय डोंट नो. हा चॉईस दिला होता आपल्याला कसं का? माझ्या मते लावणी असेल. आधी आम्हाला सांगताना बैठकीची सांगितली होती, पण ते नंतर बैठकीची वॉज नॉट पॉसिबल, सो ती लावणी केली होती आम्ही. सो जाताना म्हणजे तेच दाखवायचंय, इथून एवढं तुम्हाला करायचं. तर कोरिओग्राफ करताना पण इथून तेवढंच मला कोरिओग्राफ करायचं होतं. आणि त्या बरोबर म्हणजे 55 सेकंदाच्या मध्यावर बरोबर पंतप्रधानांकडे बघून एक मुवमेंट होईल आणि ती जायचं. सो खरोखर चॅलेंजिंग होतं, खूपच चॅलेंजिंग. कारण ते सगळे बाजूला ऍडजस्ट करायला मिलिटरीचे लोक असतात, त्यामध्ये चलो आगे चलो, नहीं आप नहीं रुक सकते, चलिए चलिए चलिए, खूप जोरात झालेलं म्हणाले स्लो 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 अभि आना. सो ह्याच्यात हे भान ठेवून तुम्हाला कोरिओग्राफ करायला लागणं, हे आणि करणं. कोरिओग्राफपेक्षा सुद्धा मला मुलींचं जास्ती कौतुक वाटतं त्याच्यात, की ते त्यांनी केलं. खूप वेगळा एक्सपिरियन्स, खूपच वेगळा एक्सपिरियन्स. कारण बघ, जास्त बोलणं हे सोपं आहे, कमी वेळात मांडणं हे खूप अवघड आहे. तसंच मला नेहमी ना या जाहिरातींचं फार कौतुक वाटतं. कारण फुल लेंथ एखादी मूव्ही बघणं किंवा एखादा शॉर्ट फिल्म बघणं, याच्यातनं जो मेसेज जाणार आहे त्यांना लिमिटेड टाइम असतो ना ग, 30 सेकंदामध्ये करायचं. तसंच हे मला तुझं वाटतं की प्रचंड चॅलेंजिंग आहे. आणि तो ट्रक होता, तो ट्रक सजवलेला होता, त्याच्यावर 2 नर्तिका होत्या, त्याच्या बाजूला मागे 2 ढोलकीवाले होते. सो ते फॉर्मेशन होताना ढोलकी आणि लावणी नर्तकीचा संवाद होतो, त्याचबरोबर मागे त्या जी करतायत. सो बघताना माणसाचं ट्रकवर हे लक्ष गेलं पाहिजे ना. सो हा डोळ्याचा कॅमेरा शिफ्ट करणं फार, दॅट वॉज द चॅलेंज ऑफ, दॅट वॉज चॅलेंजिंग फॉर कोरिओग्राफी. की ते कोरिओग्राफी मला नेहमी वाटतं की डोळ्यांचा स्टेडी कॅम करायला लागतो तुम्हाला, म्हणजे जेव्हा कोरिओग्राफी करता तुम्ही. सो तुम्हाला तुमच्या कोरिओग्राफीची ताकदच ही असली पाहिजे की डोळे आपोआप जातील जिथे तुम्हाला दाखवायचे, बघणाऱ्याचे, की तिकडे त्यांना लक्ष वेधून तुम्हाला घेता आलं पाहिजे. हा त्यातला महत्वाचा मुद्दा असतो. सो हो, ते कठीण होतं चित्ररथ, पण अतिशय अभिमानाची गोष्ट वाटली आम्हाला की महाराष्ट्राला रिप्रेझेंट करता आलं. आणि अशा काळात मी तो चित्ररथ केला जेव्हा सोशल मीडिया नव्हता इतका. म्हणजे त्यामुळे कधीची गोष्ट आहे का? मला वाटतं 2011. त्यावेळेला एवढं नव्हतंच, एवढं नव्हतं. म्हणजे तुमचं काम सरकारपर्यंत पोहोचून, हो ना म्हणजे तुम्हाला सिलेक्ट करणं, की गवगवा न करता मी करते माझं बघा असं काहीच करू शकत नव्हतं ना तेव्हा. आता जे आपण जोगवे मांडले, तर ते न करता सुद्धा तुमचं काम पोहोचलंय आणि तुम्हाला सिलेक्ट केलंय. ती खरं पावती आहे ऍक्च्युली तुझ्या कामाची. बरोबर. आता मला तू सांग, तू आता म्हणालीस की कोरिओग्राफ तू केला होतास डान्स. कोरिओग्राफर आणि डान्सर यात काय फरक आहे का? म्हणजे आता हे शब्द सारखे कानावर पडतात बघ. कोरिओग्राफ अगदी छोट्याशा समारंभापासून. खूप चांगला प्रश्न विचारला असतो संजय. बेसिक आहे प्रश्न, पण म्हणजे पाण्याला जीवन का म्हणायचं इतका बेसिक प्रश्न आहे हा. पण कारण हा मारा सारखा होतोय का, की अगदी छोट्याशा कार्यक्रमात, आपल्या महाराष्ट्रीयन पद्धतीच्या कार्यक्रमांमध्ये, लग्नांमध्ये सुद्धा कोरिओग्राफी आणि नृत्यांगना यात काहीतरी तर बेसिक डिफरन्स असावा ना. खूप डिफरन्स आहे. आणि तरुण मुलींनो, ऐकत असाल माझी मुलाखत तर नक्की ऐका. मी काय म्हणते हे तुमच्या चांगल्यासाठी आहे, हे सगळ्यांच्या चांगल्यासाठी आहे. आणि हे नक्की समृद्धीसाठी मी बोलते, एवढं लक्षात ठेवा की तुम्ही चांगला नट आहात म्हणजे तुम्हाला सिनेमा दिग्दर्शित करता येतो असं नाही. हे जसं आहे
तुम्ही नट चांगले आहात, तुम्हाला माहिती आहे की तुमचं कॅरेक्टर तुम्हाला कसं करायचं आहे, आणि तुम्हाला माहिती आहे की मला ह्या आजूबाजूच्या 4 कॅरेक्टरशी मला कसं ब्लेंड व्हायचं आहे, मला कसं त्यांच्यातलं व्हायचं आहे, आणि त्यातनं पण मला माझं कॅरेक्टर कसं दाखवायचं आहे. मोठे मोठे नट हे करतात, बट दॅट डझंट मीन द होल पिक्चर ही कॅन सी. सो कोरिओग्राफी म्हणजे काय की एक दिग्दर्शनच आहे. ते तुम्हाला संपूर्ण कथा तुमच्या डोळ्यानं दिसावी लागते 360 डिग्रीजमध्ये, आणि ती बघण्याची एक वेगळी क्षमता परमेश्वराने दिली आहे, ज्याच्यावर तुम्ही विश्वास ठेवावा लागतो. की मला आठवतंय की अतुल परचुरे कधीही दिग्दर्शनाच्या भानगडीत पडले नाहीत. ते सरळ सांग, किती त्याला पण ऑफर झाल्या की खूप आल्या, तुम्ही सिनेमा तुम्ही आता नाटक दिग्दर्शन, नाही मला नाही रे कळत दिग्दर्शन. सो ही जाणीव पहिली महत्वाची, की मला नाचता येतं, मला नृत्य दिग्दर्शन करता येत नाही, हे कळायला हवं पहिली गोष्ट. आणि ते सगळ्यांना कळलेलं असतं आतून, ऍक्सेप्ट करायला हवं. आणि ते कधी आपल्याला कळेल की मला एक अशी गोष्ट, मी असं म्हटलं होतं की असा मग इथे राजा येतो आणि मग राजा आल्यानंतर 2 सेवक घाबरतात, ते घाबरत असताना इथे म्युझिक वाजतं आणि या म्युझिकवर मागचे लाईट लागतात, हे मला वाटलेलं, पण मी बघितलं तेव्हा त्यातलं काहीच नाही दिसलं. म्हणजे नाही तुला कळलं, दाखवता नाही आलं. तुला कथा माहिती असणं इथे नृत्य दिग्दर्शकाचं काम आहे, की ते म्युझिक कुठल्या प्रकारचं असायला पाहिजे, त्याचा बाज काय असला पाहिजे, ते कुठल्या पॉइंटला यायला पाहिजे आतमध्ये, त्याच्यामध्ये हार्मोनियम हवी व्हायला पाहिजे का वोकल्स हवी व्हायला पाहिजेत, कुठलं कॅरेक्टर गाते ते आधी काय म्हणवतं, त्याच्या आवाजाचा टोन काय असेल, त्याची बॉडी लँग्वेज काय असेल, त्याला कुठली शैली शोभेल. तो आत्ता आयत असतो तुमच्याकडे किंवा चौकोन, त्या चौकोनाचे किती भाग होऊ शकतात, आणि कुठल्या भागात मी या कॅरेक्टरला उभं केल्यानंतर त्या हा फ्रंट, राईट इन फ्रंट ही स्टँडिंग ऑर शी स्टँडिंग, आणि तरी मागचे 3 जण काहीतरी करतात, तिकडे फोकस गेला पाहिजे. मग अशी म्हणले की डोळे, हा उभा असून सुद्धा प्रेक्षकांचे डोळे मागे गेले पाहिजेत, त्याला दिग्दर्शकाची ताकद लागते. आणि अतिशय सुंदर गोष्ट आहे कोरिओग्राफी, त्याला एवढी स्वस्त बनवून टाकली आहे. आत्ता जे चाललंय त्याला स्टेप फॉर्मेशन म्हणतात. या 4 स्टेप्स मला येतात, पहिल्या 2 आपण ह्या करूया, मध्ये आपण ह्या करूया, मग शेवटी आपण गोल फिरूया, आणि मग सगळ्यांनी पुढे येऊया आणि मग वाकूया. याला रचना म्हणतात. पण संरचना इज अ डिफरंट गेम ऑल टुगेदर. तुमच्याकडे असलेलं टेबल, आज आपण ना जरा हे टेबलला पुढे घेऊया म्हणजे आल्या ठेवायला बरं वाटेल, त्याला सुंदर टेबल बनवता नाहीये. किंवा त्याला जर आज जयपूरचे पाहुणे येणार असतील तर जयपुरी स्टाईलचं फर्निचर आज जरा पटकन काय दिसेल असं नाही त्याला सुचणार. तो आहे त्याचीच रिअरेंजमेंट करेल. पण आर्टिस्ट असेल तो एक गोष्ट अशी करून टाकेल की अरे असं वाटेल की आपण राजस्थानातच येऊन बसलोय की काय. हीच तर किमया आहे ना, ही दिग्दर्शकाची किमया. खूप मोठा फरक आहे खरं, खूप मोठा फरक. आणि तो जाण्याची गरज आहे की माझ्याकडे आता काय आहे हल्ली की क्लासेस आहेत, त्यामुळे मुली आहेत, त्यामुळे संख्या आहे, त्यामुळे पैसे आहे. हल्ली काय छान असते आर्थिक परिस्थिती, लोकांना रंगसंगती सगळं अवेलेबल आहे, मार्केट्स अवेलेबल आहेत, पत्ता माहिती असतो, घेऊन येऊ शकतात कापड, शिवणारे शिवतात, घालणारे घालतात, नाचणारे नाचतात आणि बघणारे बघतात. पण हे सगळं काय कशासाठी झालं, राहिलं का मनात, घेऊन गेलात का काही, टेक होम काही नाही. आणि ह्याच्यात काय होतं की आमच्या मुलांना संधी मिळाली ह्या सदराखाली, म्हणजे काय कुठे कुठे काय म्हणजे संधी नसते, ती वावर असतो. ऍक्च्युअली तोच विचारायचा मुद्दा आता की सोनिया मुळेचे पालक आणि आत्ता तुझ्याकडे येणाऱ्या विद्यार्थिनींचे पालक, तू खूप फरक जाणवत असेल का ग? खूप खूप. कारण मला हा मेजर डिफरन्स माझ्याही क्षेत्रात असताना जाणवलं की विद्यार्थी आणि पालक ज्या वेळेला यायचे त्यावेळेला पालक खूप गोष्टींचा आणि सारासार विचार करून येणारा पालक वर्ग होता.
आता इतकं झपाट्याने बदललंय की त्या मुलाला काय आकलन होतंय किंवा त्याला काय कळतंय किंवा त्याची बलस्थानं कोणती आहेत हे बघतच नाही आहेत. जरा थोडा बरा नाचतोय किंवा नाचतीये, हो सुरू. हो. मी मगाच्याच परत थोडं आधीचा मुद्दा थोडा परत एकदा बोलते की या सगळ्या भानगडीतनं चांगलं दिग्दर्शन करणारी पण लोक आहेत. आणि ते स्वतःकडे त्यांचं काय होतं पण त्यांचं स्वतःला परीक्षण करण्यात वेळ जातो. एक प्रोडक्शन चांगलं बाहेर काढायला ते काम करतात स्वतःवर. याच्यात आजूबाजूची इतकी हवी होतात प्रोडक्शन्स की ते बाहेर यायला खूप वेळ लागतो. त्यामुळे चांगलं काम विचार करून करणार, तो त्याचा वेळ घेणार. सो त्याच्या वेळ घेण्यामुळे तो बऱ्याचदा मागे पडतो आणि त्यांनी खूप नुकसान होतं. एक चांगला विचार तुमच्यापर्यंत येण्याचा थांबतो असं मला वाटतं. सो इथे कुठेतरी बदल व्हायला पाहिजे. पालकांचं तू म्हणशील तर माझे जे पालक होते त्यांनी एकदा माझ्याकडे क्लासला टाकल्यानंतर मला नाही वाटत त्यांनी कधी क्लासमध्ये पण येऊन बसले असते. कारण मी त्यांना पहिल्यांदाच सांगते की मला असं वाटतं की ज्या विषयातलं आपल्याला कळत नाही त्या विषयात आपण बोलू नये. आणि तुम्ही माझ्याकडे टाकलेत म्हणजे मला या विषयातलं कळतंय, मला कळतंय की नाही याचा आधी विचार करा. टाकण्यापूर्वी विचार करा. कारण तुमचं मुलं आहे, तुम्हाला कळलं पाहिजे की कुठे टाकायचं. तुम्ही चांगल्या शाळेत टाकल्यानंतर जाता का एकदा तरी शाळेत? हे पण तो बरा आहे ना शिक्षक, पण मॅथला कोण आहे आता त्या मिसेस बर्वे त्यांचा बायोडेटा काढा. नाही, यू बिलीव्ह बालमोहन विद्या मंदिरनी जर अमुक एक शिक्षिका ठेवली असेल तर ती चांगलीच असणार. हा बालमोहन विद्या मंदिरनी कमवलेला विश्वास आहे. सो रिस्पेक्ट दॅट. तसे माझे बालक होते आणि माझे वडीलही तसेच होते. मी विशारद पहिले हे होईपर्यंत त्यांनी क्लासमध्ये पण आलेले मला आठवत नाही. पहिल्यांदा ऍडमिशन घेताना तिला दॅट्स इट. वा, आज काय झालं, काय तिची प्रगती आहे. आणि प्रगती वगैरे एवढे भलते शब्द वापरतात ना, म्हणजे चांगलं करते का पण नाही, डायरेक्ट प्रगती म्हणजे असं. तर कारण प्रगती पुस्तक डोक्यात असतं लोकांच्या. सो मला असं वाटतं की विश्वास हा फार महत्वाचा आहे. आणि आपण वाचतो म्हणून आपल्याला माहिती आहे. वाचणं आणि समोरच्याला येणं याच्यामध्ये फरक आहे, खूप मोठा फरक आहे. पण तरी मी यातलं एक पॉझिटिव्ह चित्र तुला आता सांगणार आहे की मला हल्ली ते आवडतं सांगायला. आवर्जून मी सांगते की गेल्या 5-6 वर्षातले पालक फार चांगले आहेत. कारण गुगल इन्फॉर्मेशन आहे आणि ती सगळे वाचून त्याची काय मर्यादा आहे हे ओळखणारे पालक आहेत आता. ओके. की तो युटर्न माझ्या मते काही लोकांनी घेतलाय की जे आत्ता जे 30शीतले 35शीचे पालक आहेत माझे, त्यांना माहिती आहे की ताई आम्ही हे वाचलंय पण म्हणजे तिला शिकवायचंय. सो वाचून माहिती असणं आणि शिकवणं ह्याच्यामध्ये फरक आहे हे त्यांना बेसिक कळतं. सो आय एम व्हेरी हॅपी माझ्याकडेचे जे आत्ता पालक आहेत. कारण मी खूप सहन केलंय, कारण खूप लोकांनी मला आजच्या भाषेत ट्रोल केलंय की फारच स्ट्रिक्ट आहेत, फारच मनावर घेतात त्या. दॅट्स माय जॉब. त्याच्यासाठीच मी बसली आहे. संपदाच्या पण बोलण्यात ते चालू की ती खूप कडक टीचर आहे, खूप स्ट्रिक्ट आहे. शी इज व्हेरी फर्म ऑन हर थॉट्स, व्ह्यूज. हे असं पाहिजे म्हणजे असंच पाहिजे. हो, कारण पैठणी विणणाऱ्या माणसाला जर नाही कसे टाकताना बाना तर पोपट नाही ना येणार त्याच्यावर जो हवा आहे तो. त्याला पोपट होणार आहे. असली विणकार पाहिजे. सो असली विणकार बनायला तुम्हाला कडकच व्हायला पाहिजे ना. नाही तर कसं, जसं संपदा म्हणते मला फार तिचं की अगो काय वेळासारखे मार्चमध्येच आंबे विकतात आणि एप्रिल खरा आंबा मे महिन्यात. जे मी म्हटलं की चांगलं काम करणारी लोक लेट, त्यांचा आंबा लेट येतो. तो आधी मार्च आणि एप्रिल मधला एवढा लोकांनी पैसे देऊन खाल्लेला असतो की जेव्हा खरा आंबा येतो तेव्हा यांच्याकडे पैसे संपलेले असतात किंवा खाऊन थकलेले असतात. ऍक्च्युली खरा आंबा मे मध्ये आलाय. तसं चांगल्या कोरिओग्राफर. आणि आपल्या लहानपणी आंबा खरं एप्रिल एंड आणि मेलाच यायचा ग. आता फेब्रुवारीत यायला लागलाय. आता खरं मी पण आंब्याचं आपल्याकडे आहे बरंच काम.
आता लोकांच्या मागण्या आता फेब्रुवारी मार्चमध्येच की अरे आंबा कधी येणार, अरे नाहीये हा सीझन दादा, हा सीझन नाहीये ना. सो हे म्हणजे ते शेतकरी जे खरे आहेत त्यांना किती त्रास होत असेल, खूप त्रास होत असेल, खूप त्रास होतो. तसंच आहे, जेन्युइन लोकांना खूप त्रास होतो, लोकांना फार त्रास होतो या गोष्टीचा. एक अभिजात नृत्यांगना, आणि तू ज्या पद्धतीत आत्ता ह्या नृत्यावर प्रेम करत करत तुझी ही कला किंवा तुला मिळालेलं ज्ञान तू आता पुढच्या पिढीला पोचवतेस. पण मला अजून एक महत्त्वाचा विचार येतोय की फक्त क्लासिकल पुरती तू मर्यादित नाही राहिलीस, तू कमर्शियल काम सुद्धा करतेस. तर हे जरा मला थोडं वेगळं वाटतं, त्याच्याबद्दल सांग की तुझा व्ह्यू पॉइंट काय आहे त्या कमर्शियल काम करण्यामागे. मला असं वाटतं की तेही तितकंच कठीण आहे, कारण की एव्हरी पॉइंट यू हॅव टू प्रूव्ह युअर सेल्फ. शास्त्रीय संगीत करणं पण खूपच कठीण आहे. ते कठीण अशासाठी आहे की त्याला अतिशय परिश्रम आहे, डेडिकेशन आहे, साधना आहे. एका पॉइंटपर्यंत पोचण्याचा प्रवासच खूप कठीण आहे शास्त्रीय संगीतामध्ये. पण मला नेहमी असा प्रश्न पडतो की एकदा तुम्ही त्या पॉईंटपर्यंत पोचलात, म्हणजे असा कुठला पॉईंटच नाही आहे खरं तर संगीतात की तुम्ही कुठे पोचता. देर इज नो पॉइंट ॲज सच, देर इज नो डेस्टिनेशन, इट इज ओनली अबाउट ट्रॅव्हल. अगदी बरोबर. पण स्टील काही महत्वाच्या माइलस्टोनला आपण असं म्हणू की आपण तिथे पोचल्यानंतर मग काय होतं त्या गोष्टीत, त्या राजाचं. आणि त्या पॉइंटला पोचल्यानंतरही ज्याचा शोध चालू राहतो, ज्याची साधना चालू राहते, ज्याचं काय म्हणतो आपण सरेंडर असणं चालू राहतं, तो परत पुढच्या माइलस्टोनला पोचू शकतो. नाहीतर तो तिकडेच एक घर बांधून राहू लागतो. सो हे मला फार डेंजरस वाटतं की तुम्ही एकदा प्रूव्ह केलं की तुम्ही सतत स्वतःला विचारत राहिलं पाहिजे. अशी कुठली परीक्षा नाही आहे शास्त्रीय संगीताची, म्हणजे यु नो व्हॉट आय एम सेइंग, की एक एस्टॅब्लिश्ड आर्टिस्ट हा त्याचं सतसत विवेक बुद्धी त्यांनी जागृत ठेवणं हीच परीक्षा आहे की मी परफॉर्म केलं. कारण काय की लोक समजा एका कॉन्सर्ट ऐकायला आले तर ते तुम्हाला प्रत्यक्ष जे भेटायला येतात ना ते चांगलं सांगायला येतात की अहो काय गाणं झालं असं तुमचं, अहो काय नृत्य, म्हणजे आम्ही असं पाहिलंच नाही. पण ज्यांना आवडत नाही ते कदाचित तुम्हाला भेटायलाच येत नसतील, ते निघून जात असतील. वेअर ॲज कमर्शियल प्रोजेक्ट्सना प्रचंड पैसे इन्व्हॉल्व्ड असतात. एक तर फेस्टिवल्सना पण असतात, पण एखादा सिनेमा, एखादा नाटक, एक तर त्याचं आयुष्यभरासाठी डॉक्युमेंटेशन होतं. मी जर एखादा सिनेमा कोरिओग्राफ केला, एक गाणं झालं, गेलं, छापलं गेलं, आता मी ते पुसू नाही शकत. त्यामुळे तुम्हाला जर रेफरन्सला तुमचं काही जुनं काम दाखवलं तर अच्छा हे गाणं हिनी केलं होतं किंवा हे गाणं हिनी केलं होतं, ऑब्व्हियसली. पण नकार तुम्हाला पचवण्याची ताकद देतं कमर्शियल, असं मला वाटतं. की प्रोड्युसर तुम्हाला नाही म्हणू शकतो, तुम्हाला फायनान्सर नाही म्हणू शकतो, तुम्हाला डिरेक्टर ऑडिशनला नाही म्हणू शकतो की तू ना, म्हणजे आज मोठ्या मोठ्या आर्टिस्टना सुद्धा ऑडिशन द्यावी लागते. या रोलसाठी मी नट आहे, मी काही करू शकतो, बरोबर आहे, पण माझ्या प्रोजेक्टमधल्या या कॅरेक्टरला मला नकोयस, तू नकोयस, नकोयस, नाही ऐकतायत संगीतातल्या लोकांना. असं पहिलं कोणतं कमर्शियल प्रोजेक्ट केलंस? मी पहिलं कमर्शियल ॲज सच जाऊबाई जोरात नाटक केलं, ज्याच्यामध्ये 8 बायका, 8 त्यांच्या त्या म्हणजे असिस्टंट सारख्या असतात त्या, आणि मकरंद अनासपुरे आणि मंगेश देसाई ड्रायव्हर कंडक्टर असतात, आणि पुरू बेर्ड्यांचं नाटक. राईट. भरपूर संगीताने भरलेलं नाटक, आणि इट वॉज अ कमर्शियल प्ले, आउट अँड आउट. बरं, तुम्हाला कोरिओग्राफी करताना तुम्हाला डान्सर्स मिळणार नसतात, सगळ्या ॲक्टर्सना काय डान्स येत नाही. ओके, तुम्हाला कोरिओग्राफ करताना हा विचार करायचा असतो की गोष्टीत ते ब्लेंड व्हायला पाहिजे. इट हॅज टू बी काय म्हणतो आपण, म्हणजे कनेक्टिव्हिटी असली पाहिजे. म्हणजे हा इथे सीन संपला आणि या स्वराला सीन संपला आणि या स्वराला सीन सुरू होतो, याच्या मधला ब्रिज बरेचदा कोरिओग्राफी असते. सो त्या स्वरापासून, त्या टोनपासून त्या टोनला तुमची कोरिओग्राफी तुम्ही नेताय का, किंवा इथे पोझिशन नटांची अशी आहे, या कोरिओग्राफीमधनं बाकी सगळे जाऊन हे 4च नट उरणार आहे कारण त्यांचा पुढचा सीन आहे, त्यांना तिथे आणायचं. आणि कळलं पण नाही पाहिजे की अरे यांनी कोरिओग्राफीतनं आणून आता हा सीन सुरू झाला.
अच्छा, म्हणजे कोरिओग्राफीचं लँडिंग मला त्या सीनवर करायचं. बरं, त्या सीनवर जे बोलणार आहेत ते दमणार नाहीत अशी कोरिओग्राफी आधीच्या ह्याच्यात, कारण त्यांना संवाद फेक आहे, त्याला संवाद आहेत पुढे. सो स्टेज नाटकाच्या कोरिओग्राफीला फार वेगळे चॅलेंजेस आहेत. बऱ्याचदा नटांना येत नाही नाचता, खरंच नाही येत, आणि काही त्यांचा दोष नाही, पण नाही येत. म्हणजे असं काही पर्टिक्युलरली करायचं असेल तर. आता मी एक नाटक केलं होतं हसत खेळत, ज्याच्यात अख्खा सेट बॅकस्टेज डान्सर्स ऑन स्टेज म्हणजे लाईटमध्ये बदलायचे आणि त्यांना फुल कोरिओग्राफ केलं होतं मी. अरे वा. सो म्हणजे ते सगळे फ्लॅट्स मागचे नाचत. आता बॅकस्टेज आर्टिस्ट त्यांना बिचाऱ्यांना फक्त, सो मी त्यांना म्हटलं मी ह्यांना कोरिओग्राफ करते, आणि ते इतकं गंमतशीर झालं ते. सो त्यांची इन्व्हॉल्वमेंटच वेगळी झाली नाटकातली, कारण ना आता तो जीवन मरणाचा प्रश्न झाला की मी दिसतोय ऑडियन्स, सो मला नीटच केलं पाहिजे. सो असे काही प्रयोग. किंवा सिनेमा, मला आजही असं वाटतं की मला सिनेमाची कोरिओग्राफी नाही करता येत. नाही येत मला करता, मला नाही येत. का म्हणजे काय, मला कोरिओग्राफी करता येते, पण मला कॅमेराची भाषा ही वेगळी भाषा आहे, ते एक वेगळं शास्त्र आहे, आणि ते शास्त्र तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. बरेचसे शास्त्र माहीत असणारे कोरिओग्राफर्स आहेत, पण त्यांना कदाचित नृत्य येत नसेल. सो तुम्हाला दोन्ही त्या ताकदीने येणं फार गरजेचं आहे. कारण मला तोच प्रश्न पुढे आला होता की आता तू नाटकाचा उल्लेख केलास, तू सिनेमामध्ये खूप केलीत मी गाणी कोरिओग्राफ, आणि मी माझ्या सगळ्या दिग्दर्शकांची खूप जास्त आभारी आहे. गौतम जोगळेकर असेल, गिरीश मोहिते असतील, त्याच्यानंतर संगीत कुलकर्णी असेल. मी त्यांना सांगतानाच सांगायचं की मला कॅमेरा म्हणजे मी सांगीन, पण मला कसं सांगायचं, कारण मी कधी कोणाला असिस्ट केलेलं नाही आहे. मला नृत्य 100% कळतं, हे मी तुला अगदी वाजवून सांगेन की मला माहिती आहे, त्याच्यात अजिबात मी हेजिटेट होणार नाही. पण मला काय म्हणायचंय, हे असं दिसायला हवं, हे मी कॅमेरामॅनला कसं कन्व्हे करायचंय मला नाही कळत आहे. हे मी पहिल्या दिवशी कबूल केलं. इम्पार्टिंग तर थोडं, हा म्हणजे कारण की त्याची लँग्वेजच वेगळी आहे ना. या शॉट नंतर हा शॉट का लावायचा, पुलबॅक का असायला पाहिजे, ट्रॉली शॉट का पाहिजे, राऊंड ट्रॉली का पाहिजे, कट कुठे पाहिजे, 3ला शॉट कट करायचा का 4ला शॉट कट करायचा, त्यांनी अनंत असंख्य गोष्टी आहेत. मला आता हळूहळू ते कळायला लागले की आता मी त्याचा अभ्यास करते. तरी माझा दावा नाही, जसं मी जोरात आत्ता आधीच्या पॉईंटला सांगितलं की तुम्हाला करता येते का याचा विचार करा, आणि मी हे एवढं जोरात सांगू शकते कारण मी हा केलाय. मला नाही म्हणता आलंय प्रोजेक्ट्सना की नाही मी तुझं नाही नुकसान होऊ देणार, कारण तू वेगवेगळे प्रयोग पण केलेले. खूप प्रयोग केलेत मी एक अख्खं 1 शॉट गाणं केलंय. आम्ही हिलवर गिरीश मोहितेची फिल्म होती, देवा मला रोज एक अपघात कर, असं एक गाणं होतं, संजय नार्वेकर आणि रुजुता देशमुख होती. तुला शिकवीन चांगलाच धडा, बरोबर. अख्खं 1 शॉट गाणं केलं होतं आम्ही, 1 शॉटचं गाणं आहे ते. किती छान वाटतंय, फार सुंदर. इट वॉज वेल रिहर्स्ड, कॅमेरा रिहर्सल प्रचंड केल्या आम्ही. पलंग वर जायचा, खालनं डान्सर्स यायचे, इकडे आलं की वेगळा ड्रेस बदलून मुली यायच्या. इट वॉज ब्युटिफुल. संदीप खरेचं मला वाटतं गाणं आहे, सलीलने म्युझिक केलंय, बरोबर. हो. आणि मला तेही मला आश्चर्यचकित करणार होतं की अरे ह्या गाण्याचे शब्द काय आहेत, देवा मला रोज एक अपघात करत, हे दाखवणार कसं. पण ते इतकं सुंदर झालेलं, ते जेल झालेलं होतं सगळं, आणि शब्दांना सुद्धा खूप मजा आली. आणि तिच्या हाताने जखमाया भर देवा मला, खूप सुंदर. तेव्हा संदीप आणि सलीलचं मस्त छान तेव्हा ट्युनिंग माझं, मी त्यांची बरीच गाणी त्यांना पण बहुतेक माहिती असेल की मी कोरिओग्राफ केली आहेत. सो हा प्रयोग होता. किंवा काही मला कल्पना सुचायच्या, असं बरेचदा व्हायचं की हे आपण असं करूया, नाही हे नाही पॉसिबल होणार या लोकेशनवर. तर मला असं वाटतं की हो लोकेशन नाही का, आपण लोकेशनचा विचारच नाही केला, कारण मला सगळं स्टेजवर दिसतं रंगमंच. पण मला ह्याच्यात ना अजून तुला एक सांगू शकते मी की मी पहिलं गाणं कोरिओग्राफ केलं जेव्हा मी 6वीत होते. 6वीला होते तेव्हा तुला कोरिओग्राफ हा शब्द माहिती? पण शाळेची इंटर स्कूल कॉम्पिटिशन होती आणि मला माझ्या आईने सांगितलं की मेरे देश की धरती गाणं कोरिओग्राफ कर. बरं तेव्हा म्युझिक कट करणं, आपल्याला नको तो भाग काढून टाकणं, बरं अशा काही मुभा नव्हत्या. हे गाणं ॲज इट इज ते गाणं बसव, ते जेवढ्या वेळाचं आहे तेवढ्या वेळ तुला बसवायचंय. पण मी परवा असा विचार करत होते की कोणी सांगितलं, मला नाही कोणी सांगितलं की हा आयत आहे, आयताच्या 4 बाजू मागणं एंट्री होऊ शकते,
स्लांट एंट्री होऊ शकते, पुढच्या विंगेतनं एंट्री होऊ शकते, मागच्या विंगेतनं एंट्री होऊ शकते, मधनं एंट्री होऊ शकते, ब्लेंड होऊ शकतं. हे मला कोणी सांगितलं नाही, पण मला कळलं बहुतेक ते. सो जे मी घेऊन आले असतील का तू, ते असं मी म्हणणं बरोबर नाही, पण माझ्या मते ते आत असतं कुठे, त्याची जाणीव तुम्हाला होणं कितीतरी. म्हणजे रंग उमलत्या मनाचं जेव्हा चंदू कुलकर्णींनी डिरेक्ट केलं, चंदू कुलकर्णी वॉज सो यंग, पण ऐकत होते तिचं त्याचं म्हणणं लोक, की ते त्यांनी सांगितलं की नाही हे नाही करायचं, हे करायचं, पण ते आपल्याकडे थिएटरमध्ये आहे की दिग्दर्शक तरुण आहे का, त्याला येतंय दिग्दर्शक. सो हा भाग नृत्यामध्ये येणं गरजेचं आहे. म्हणून मला कमर्शियल प्रोजेक्ट्स फार महत्त्वाचे वाटतात. आणि कमर्शियल प्रोजेक्ट्सना रिजेक्शन आल्यामुळे किंवा व्हास्ट आहे, खूप लोकांना भेटायला मिळतं, खूप लोकांचे तुम्हाला व्ह्यूज लक्षात घ्यावे लागतात. दिग्दर्शकाचं एक वेगळं म्हणणं असतं, सेट डिझायनरचं एक वेगळं म्हणणं असतं, कथाकाराचं एक वेगळं म्हणणं असतं, स्क्रिप्ट रायटरचं एक वेगळं म्हणणं असतं, एडिटरचं एक वेगळं म्हणणं असतं. आणि ह्या सगळ्यांचं म्हणणं एका सुरात होणं आणि त्याच्यासाठी तुम्ही त्याचा भाग होणं नमतं घेऊन, नाही मला असंच वाटतं, असं नाही होत, मला असंच सुचलं, असं नाही होत. तुम्हाला ते एकत्र आणि त्याच्यासाठी ती नम्रता, विनम्रता, थोडंसं बॅकफुटला येणं, ह्या ज्या क्वालिटीज आहेत या कमर्शियलमध्ये आपण शिकतो. मला अनेक क्लासिकल डान्स करणाऱ्या नर्तकींना हे सांगायचं आहे की तुम्हीच तुमचे जज व्हा, तुम्हीच तुमचे क्रिटिक्स व्हा, समीक्षा करा, आत्मपरीक्षण करा, फार गरजेचं आहे. नाटकाची समीक्षा होते, सगळ्या जगाला कळतं की तुम्ही चांगलं काम कमलाकर नाडकर्णींनी असं लिहिलंय की सोनिया परचुरेंनी सवालंदारामध्ये वाईट काम केलं. अरे वाचलं हजारो लोकांनी, हे तुम्हाला घ्यावं लागतं, पचवता आलं पाहिजे. अँड देन प्रूव्ह युअरसेल्फ की सोनिया परचुरे चांगली ऍक्ट्रेस आहे. सो जसं मला आठवतंय मी काम केल्यानंतर रंगभूमीला एक दुसरी स्वाती चिटणीस मिळाली असं लिहून आलं होतं माझ्याबद्दल. त्या मुद्द्याकडेच यायचं होतं मला. अभिनेत्री अशा पद्धतीची एस्टॅब्लिश होत असताना तुझ्या मनातले हे द्वंद्व चाललेलं होतं का रादर, की आपण अभिनेत्री म्हणूनच, कारण यू वेर एन्जॉईंग. मी पाहिलेलं आहे तुझं नाटक गेला माधव, पाहिलंस का? तोच मला मुद्दा, कारण मी गेला माधव माझ्या मते 10 वेळा पाहिलं असेल. अरे बापरे, कमीत कमी 10. आम्ही पुण्यात खूप प्रयोग केले, प्रचंड प्रयोग झाले. विनय दादा, प्रशांत दादा, त्यावेळेला मला वाटतं त्या शुभांगी माधवी गोगटे होत्या. पहिली बायको माधवी गोगटे असते आणि दुसरी मी. हा, त्यावेळेला म्हणजे त्या पुण्यातल्याच असल्यामुळे माहिती होतं मला, सहकारनगरलाच राहायच्या त्या. तर त्यांच्या प्रयोगाच्या वेळेला मी आश्चर्य करायचो, अरे म्हणलं ही टीम, मग त्याच्यात चेंजेस झाले, म्हणलं अरे केली कुठे ही, मला नाव अजिबात माहिती नव्हतं. मग मी त्यावेळेला बघितलेलं होतं की अरे ही एक प्रॉमिसिंग ऍक्टर म्हणून आहे, मग ती हरवली कुठे. सोनिया परचुरे त्यावेळेला मुळे होती, मग ती अभिनेत्री म्हणून प्रवास का नाही झाला सोनियाचा. मला असं वाटतं की 2 दगडांवर पाय ठेवला असतं तर कदाचित शास्त्रीय नृत्यात मला जे करायचं होतं ते मी नसते गाठू शकले, कारण खूप टाइम डिमांडिंग आहे ते प्रोफेशन. तुमचं एकदा पेपरात नाव यायला लागलं, तुम्हाला एकदा लोक ओळखायला लागले की इट इज व्हेरी डिफिकल्ट एका कोशात जाऊन आपलंच काम करणं. मग जे आहे ते सगळ्यांनी बघितलं पाहिजे, त्याचं अप्रिसिएशन झालं पाहिजे, ते बाहेर आलं पाहिजे, अशी एक सवय लागते. आणि मग ते आणि आपलं स्वतःवर काम करणं हे बॅलन्स नसतं झालं असं मला वाटतं. आणि आय वॉज ऑलवेज अ डान्सर फर्स्ट. माझं कायम पहिलं प्रेम नृत्य हेच असल्यामुळे मी त्याच्याकडे वळले. आणि तो फार कठीण होता हा डिसिजन, कारण गेला माधव कुणीकडेचे 250 प्रयोग मी केले होते. आय वॉज अ फर्स्ट कास्ट आणि फुल नाटक होतं तेव्हा ते, आणि प्रचंड लोकप्रियता होती. लोकप्रियतेच्या मी पुढचं नाटक घेतलं होतं, बेदुणे 5 फिल्म होती, बेदुणे 5 हे नाटकाच्या रिहर्सल्स झाल्या होत्या. मला 2 सिरियल्स होत्या त्या मी म्हणजे आता अगदी करणार असं, आणि वन फाईन डे आय टूक दिस डिसिजन की नाही, फार ओढाताण होती आणि हे नाही शक्य आपल्याला. सो मग मी पण हरवलेली नाही आहे अभिनेत्री, मी आता परत काम करते. अरे हा खूप सुंदर, म्हणजे ही बातमी खूपच छान आहे. मंडळी, तुम्ही ज्यांनी कोणी गेला माधव
सोनियाला पाहिलं नसेल त्यांच्यासाठी एक पर्वणी आहे. लवकरात लवकर 2025 मध्येच ते यावं की सोनिया पुन्हा स्टेजवर यावी अभिनेत्री म्हणून, बरोबर? कारण मला माहिती आहे तू एन्जॉय करायचीस, म्हणजे अभिनय एन्जॉय करायचीस, कारण तू आता रंगमंच एन्जॉय करतेसच. ते दिसतं, कारण ते पोचतं, आणि ते पोचायला माझ्यासारख्याला की ज्याला मला काहीही ओकट कळत नाही नृत्यातलं, त्याला कृष्ण आवडावा. कृष्ण बॅले मी तुम्हाला सांगतो मंडळी की जर पाहिलं नसेल तर आता मी तिला आग्रह करीन, कारण ते मोठं प्रोजेक्ट आहे, खूप मोठं प्रोजेक्ट आहे. ते यावं पुन्हा एकदा, त्याचे प्रयोग होतातच आहेत. पण कृष्ण पाहिल्यामुळे मला असं वाटलं की ह्या व्यक्तीला भेटलं पाहिजे. आणि संपदाशी बोलताना, कौशलशी बोलताना त्या कृष्णाचा उल्लेख झाला. त्याच्याबद्दल आता तू भरभरून बोलावंस, कारण माझा खूप लाडका बॅलेचा विषय येतो. खूप धन्यवाद तुम्हाला हा प्रश्न विचारलास, कारण माझं सुद्धा ॲज अ कोरिओग्राफर, ॲज अ होल प्रोजेक्टचं फर्स्ट बेबी. माझी मैत्रीण असिता नार्वेकर, म्हणजे संजय नार्वेकरची बायको, जिला फार अशी रुखरुख लागत होती की अगं तू इतकी चांगली ॲक्ट्रेस आणि तू काम सोडलं असं, तुझं बाहेर यायला पाहिजे काम, कमर्शियली बाहेर आलं पाहिजे काम. तुम्ही रुईयाचे आम्ही सगळे रुईयाइट्स, सगळे विनय आपटेंचे चेले आम्ही. राईट. तर तिची इच्छा होती की तू काहीतरी असं कर. तर म्हणलं अगं मी दिग्दर्शन नाही केलं कधी असं, म्हणजे नृत्य नाट्याचं, गाणं दिग्दर्शित केलंय पण नृत्य नाट्याचं कधी. ती म्हणली ट्राय कर, तुला संकल्पना तिची होती की कृष्ण, कारण कृष्ण हे फर्स्ट लव्ह ना, ऑल डान्सर्स, सगळ्या नर्तकांना मोह पहिला कृष्णाचा होतो. त्यामुळे ती म्हणाली की तू कृष्ण म्हणजे दिग्दर्शित कर. तर म्हटलं प्रयत्न करते. म्युझिक कोण करणार आहे? तर म्हणली कौशल इनामदार. म्हटलं अरे वा, मग मला आवडेल कौशलबरोबर काम करायला, कारण त्याच्या आधी आम्ही एक इव्हेंट केलं होतं, कालिंद्रीने सन्मान संध्या, आम्ही एक इव्हेंट केलं होतं कौशलचं. तर कौशल होतं त्याच्यात. तर मी म्हटलं की चालेल. आत्ता ती म्हणली की तुलसीदासांचं, आपलं सूरदासांचं सगळं काव्य वापरायचं आहे. म्हटलं अरे बापरे, म्हणजे ब्रजभाषा, ओरिजिनल ब्रजभाषा. मग आम्ही ती पुस्तकं आणली, मग तो अभ्यास केला, आणि मग ओके हे सगळा संच. आणि मग कौशल म्हणाला तू मला सांग कसं तुला म्युझिक हवं आहे. दॅट वॉज माय फर्स्ट एक्झाम, आय वुड से एंट्रन्स एक्झाम मला म्हणावीशी वाटते नेहमी, CET. म्हटलं असं कसं सांगायचं याला आता, काय म्हणजे मला काय हवंय, असलेल्या बंदिशींवर कोरिओग्राफ करायची सवय, काय हवंय कसं सांगू. म्हणजे नाही का, आपण रोज जेवतो म्हणून आज काय हवंय, तर आपल्याला तुला काय आवडतं, काय करू खायला, तर कठीण जातं आपल्याला सांगणं. तसं मला वाटलं की अरे बापरे. मग मी त्याला 2-3 वंदना गाऊन दाखवल्या. म्हटलं मग वंदना ना अशी असते, तर ह्या पद्धतीचं तू काहीतरी. तर त्यांनी ते कृष्णाष्टक त्यांनी सुरुवात झाली. अश्विन श्रीनिवासन तेव्हा बासरीला होता, कमलेश भडकमकर हार्मोनियम, हंसिका अय्यर, संजीव चिमलगी गायला. अशी टीम होती आमची, सगळे लाईव्ह म्युझिशियन, सगळे लाईव्ह, 10-11 जण ताफ्या. आणि कमलेश हार्मोनियम घेऊन बसायचा, कौशल पण हार्मोनियम घेऊन बसायचा. आणि मग मी ते दिग्दर्शन करायला सुरुवात केली. म्हणजे मला लोक प्रश्न विचारणार मी काय करू या कॅरेक्टरचं, अच्छा मला सांगायचंय काय करू, ही यशोदा कशी डेव्हलप करू. आणि मग ते करता करता मला समजायला लागल्या गोष्टी की मला हे कसं सांगायचंय, कसं पोर्ट्रे करायचंय. सो एवढीच छिनी मार, बास हे जास्ती होत आहे, क्रॉस झालीस, एवढं नको, फारच गोड होत आहे, नको. यशोदा खरी वाटली पाहिजे. साधी आणि गोड याच्यामध्ये फरक आहे. किंवा ही तुझी पुतना त्यांनी इतकं सुंदर म्युझिक दिलं होतं. पुतना मायावी रूप घेते, सो त्यांनी झपताल त्याच्यात वापरला होता आणि 2 तालवाद्य वापरली होती. म्हणजे जेव्हा ती सुंदर असते तेव्हा तबला वाजायचा, जेव्हा ती विकेड होते तेव्हा पखवाज वाजायचा. असं काय इंटरेस्टिंग आम्ही त्याच्यामध्ये केलं, तपशीलवार विचार करून, खूप तपशीलवार. आणि मला आठवतंय पुतनाची चाल केली कौशलनी, आणि म्हटलं कौशल मला नाही आवडली चाल, मला नाही कळत हे काय आहे. तर तो म्हटला नाही ग चाल उत्तम आहे. तो म्हटला आयुष्यपत
आपण बोलून तर बसलो चाल, म्हणजे मला नाही काय कळत नाही आहे. तो म्हणला माझ्यावर विश्वास ठेव, ही चाल उत्तम आहे. आणि मग त्यांनी चांगली मी इथे हे करणार आहे, इथे हे करणार आहे, आणि मला ती दिसायला लागली पुतना. अरे म्हटलं, तो म्हणला की पुतना म्हणजे हॉन्टिंग. गोकुल में आ गई पूतना, अशी ती थांबायची वाम, आणि ती वाजवून दाखवल्यावर मला आला अरे हो. तेव्हा मला कळलं की संगीतकार कसा विचार करतो, आणि संगीतकार असा पण विचार करू शकतो जो नृत्याला पोषक आहे. आणि हा असा विचार. आणि किंवा आम्ही एक गाणं केलं होतं की इधर यशोदा लोरी गाय, उधर देवकी नैन भिगोय. इथे यशोदा हसतीये, इथे देवकी रडतीये. इथे तिने दिवे लावले, तिकडे अंधार झालाय. इथे सगळे नाचतात, इथे ती मृतवत पडलीये. काय कौशलनी चाल दिली, फार अप्रतिम चाल केली होती कौशलनी. आणि फार मजा यायची. माझ्यासाठी ते म्हणजे म्हणतो ना 3 वर्षाचा IITचा कोर्स माझ्यासाठी तो होता की 20 लोकांना मी कोरिओग्राफ करतेय. माझ्याकडे लोक नजर देऊन आहेत की मी सांगायचंय आणि ह्यांनी ऐकायचंय. काही बाहेरचे डान्सर्स आहेत, ऑलमोस्ट सगळे बाहेरचे डान्सर्स होते. माझं विद्यार्थिनी तेव्हा, म्हणजे मी क्लास जस्ट चालू केला होता, त्यामुळे 5 आणि 6 वर्षाच्या विद्यार्थिनी होत्या माझ्या. पण शीतलनी लाईट्स केले होते त्याचे, शीतल तळपदे, उत्कृष्ट लाईट्स. आणि मला सांगायला अभिमान वाटतो की कृष्णाचे 110 प्रयोग केलेत मी. सो भारतामधल्या काही गिन्या चुन्या अशी प्रोडक्शन जसे की त्यांचे एवढे प्रयोग झालेत. मला असं वाटतं की ओनली प्रोडक्शन, पण असं म्हणणं बरोबर नाही कारण मी अभ्यास केलेला नाही आहे. पण कृष्णा इज द ओनली प्रोडक्शन, क्लासिकल डान्स, आउट अँड आउट क्लासिकल डान्स. आणि त्याचे कमर्शियली तिकीट लावून, मी नेहमी तेव्हा म्हणायचे की लोक तिकीट लावून बघायला आले पाहिजे. माझ्या मामाला बोलवलं, माझ्या आत्याला बोलवलं, मग आत्याच्या 4 मैत्रिणींना बोलवलं नाही. जाहिरात बघून लोक नाटकाला कसं तिकीट काढतात तसं तिकीट काढून लोक बघायला आले पाहिजे. आणि आम्ही अनेक हाऊसफुल प्रयोग केले कृष्णाचे. मी हाऊसफुलचा बोर्ड बघितलाय कृष्णासाठी आणि फार अभिमानाचा क्षण होता माझ्यासाठी. पूतना मी जेव्हा केली तेव्हा डॉक्टर सितारा देवी बघायला आल्या होत्या कृष्ण. फार मोठा क्षण होता माझ्यासाठी, कारण पूतना फक्त त्यावेळेला गोपीजी करायचे कथ्थकमध्ये. अच्छा, हो. आणि अप्रतिम करायचे, गोज विदाऊट से. तर त्या आल्या बघायला आणि म्हणल्या इधर आओ बेटा, आणि असं मला गालावनं केलं, म्हणली गोपी की याद आ गई. अगं किती मोठी कॉम्प्लिमेंट आहे. मला असं की डोळ्यातनं पाणीच. आणि गोपीजींना मला आठवतं मी पहिल्यांदा बघितलं तर मी असे झाले होते की किती तेजस्वी माणूस, आणि काय बहुत गोपी की याद आ गई बेटा, करते रहो. मी मला खूप, आणि तेव्हा सांगते ना अगेन, पण लगेच तो क्षण कॅच करायचा वगैरे असं काही सुचलंच नाही तेव्हा. पण माझ्याकडे आहे तो क्षण मला ताकद देतो 100%. आणि सुंदर त्या आल्या, आतमध्ये आल्या निरता नंदन छुम छनन नता छुम छुम तक तिथाई किधर आहे सोनिया, त्या म्हणतच आल्या आतमध्ये. म्हणजे मला असं की हा सर की त्यांना चढले की आत्ता म्हणे कविता म्हणावं, इतक्या मस्त म्हणतच आल्या त्या कविता. मला त्याचा एक प्रसंग आठवतो, एका मुलाने त्याच्यात लगेच त्या म्हणायला लागला, टाळी द्यायला लागला, त्याची हात पकडला, ताली किसको देता है, लय सितारा की इधर है, यहाँ है, ताली मत दे. तर आम्ही वाव कोण आहे ती, असं झालेलं मला की असं पाहिजे राजा. त्यांना एवढा कॉन्फिडन्स होता. बापरे, खूप सुंदर. आणि मला आठवतंय की माझ्या मित्रांना मैत्रिणींना असं या रे बघायला, अरे चांगलं असतं, तुम्ही बघा तर एकदा नृत्य नाट्य बघा. तर माझा प्रयत्न आम्हाला नाही आवडलं तर आम्ही, कारण कळत नाही सोनिया ते आम्हाला नृत्य, आम्ही अर्ध्यातनं निघून जाऊ. एकही आलेला माणूस, पहिला प्रयोग आम्ही यशवंतराव चव्हाण सेंटरला केला, कोणीही हल्लं नाही. 2.5 तासाचा खणखणीत प्रयोग. मी तुला सांगतो ना, मी तेच सुरुवातीला म्हणालो तसं, मला अजिबात त्यातलं काही अवकाठ कळत नाही. पण मी केवळ आणि केवळ संपदा त्यात एनॅक्ट करते म्हणून मी आलो होतो. आणि मी म्हटलं काय अजब आहे. बरं, तो एक सीन तर मला इतका कायमचा कोरला गेलेला आहे की ती त्या बाळाला शिकवतीये चालायला,
आणि ते चालायला लागले आणि ती त्याच्याशी जी बोलतीये ना, सिखवती चलन जसोदा मैया अरबराई कहे पानी गहावत डगमगाए धरनी धरे पैया सिखवती कमाल. अरे काय शौर्याची चाल आणि काय अप्रतिम होतं सगळं. आणि इतका बारीक सारीक गोष्टींचा विचार करून चेंजेस होते ना की आठवतंय तुला? अरे तुला काय सांगू, मला हे आता तुझ्याकडून ऐकताना सुद्धा मला मी त्या ह्याच्यात गेलो. म्हणजे तिच्या मनातल्या भावना ह्या चालीच्या माध्यमातून किती पटकन पोहोचत होत्या. आणि संपदा फार गोड करायची यशोदा, म्हणजे ती यशोदा म्हणूनच आली असं म्हणती लोक. वेडी व्हायची संपदाची यशोदा बघून. आणि ना आपण काय करतो आपल्याला, मी तेव्हा फक्त अशी सुसाट काम करत होते मी वेडावल्यासारखी. महाराष्ट्र टाइम्सला एक संपदाने माझ्यावर, म्हणजे तिने एक आर्टिकल लिहिलं ज्याच्यात तिने गुरु शिष्य असं काहीतरी, त्याच्यात तिने लिहिलं की सोनियाला मी गुरु मानते. आणि आय वॉज लाईक व्हॉट, कारण आम्ही एकत्र फील्डमध्ये आलो, एकत्र तिचं पहिलं नाटक. कायम हे सगळं श्रेय तुला देते आपण. कायम म्हणजे कायम संपदा पण कायम. आणि मला असं झालं की आपल्याला कळत नाही, म्हणजे बघत असतं कोणीतरी. होऊन गेलं, पण होऊन गेलं ते कृष्णाने घडवलंच तुमच्याकडनं, होऊन गेलं सगळंच. म्हणजे आता तुम्ही त्यात एक क्षण होता, कृष्ण माती खातो आणि मोहन दे माटी क्यों खाई, तर ते खा क्यों खाई, त्या खाईमध्ये प्रश्न पाहिजे. आज का खाल्लीस, का रे खाल्लीस, कसं रे तुला कळत, ते माती खाल्लीस कशाला, असं ते वेगवेगळे प्रश्न होते खाईमध्ये. तिला दाखवायला मी सांगत होते एका जागेतच खाई ह्याच्यात. की मजा. आणि आम्ही असे तासनतास एका खाईवर मी काम केलंय. नाही असं नाही, हे जास्ती होते, ते कमी कर, कुठे बघतीयस असं. आणि नंतर तिला ते विश्वरूप दर्शन त्याच्या डोळ्यात दिसतं आणि ती अशी मागे असं ती बघत जाते. आणि मी तिला म्हणायचे की टचकन डोळ्यात पाणी आलं पाहिजे त्या क्षणी. आणि तशी मागे तिथे आणि असे डबडवायचे संपदाचे डोळे आणि असे खटकन पाणी पडायचं विदाउट ग्लिसरीन. वो तो बात आहे ना. कमाल कमाल. काय अशी टप्पोरे डोळे आणि एवढी सुंदर दिसायची त्या क्षणी संपदा की वाव असं व्हायचं. आणि मग ते परत पाणी बसून त्याचं तोंड ती असं मिटायचे. अरे इतकं छान, इतकं छान, खूप मजा केली आम्ही. आता ते लवकरात लवकर पुन्हा सुरू व्हावं ग. हो आम्ही करत असतो, पण ना माझे बाकीचे पण प्रोडक्शन्स आहेत, त्यामुळे लोकांना सारखं सारखं समजवायला आठवण करायला लागते की तुम्ही हे ठेवा, असं हे बघण्यासारखं आहे, तरुणांनी बघायला पाहिजे, लहान मुलांनी पाहायला पाहिजे, नाही का. म्हणजे नॉट ओनली की जे फक्त डान्स लव्हर्स आहेत त्यांनी यावं असं नाहीये, माझ्यासारखी जे असंख्य लोक आहेत मंडळीत त्यांना सुद्धा जर ते पोचतंय तर ते त्या प्रोडक्शनचं यश आहे, तुम्हा लोकांच्या लिमिटलेस एफर्ट्सचं यश आहे. आणि नृत्याची भाषा मी सारखं सारखं सांगते की प्रॉपर्टी वापरू नका. झोपाळ्यावर राधाकृष्ण बसलेत, त्यांनी बसण्याची मुवमेंट करून ही दिली आहे ना मुद्रा, त्यातनं कळलं पाहिजे झोपाळ्यावर बसलेत. वरनं झोपाळा का सोडावा लागतो, मग नाटक झालं. नका वापरू प्रॉपर्टी. वल्लवतात आणि निघाले तर वाटलं पाहिजे की होडी चालली आणि तुमची नजर ऑडियन्सची गेली पाहिजे. एक बसा 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 होडी येते, भसा भसा लोक काय कर, त्याचं सगळं निघून जातं. पण मी ठाम आहे ह्या विषयावर. लोक मला अनेकदा बोलवत नाहीत, अनेक इव्हेंट्सना मला कोरिओग्राफर म्हणून या कारणासाठी पण बोलवत नसतील की मी प्रॉपर्टी नाही वापरत, कारण तो काहीतरी त्यांना असं काहीतरी काहीतरी म्हणतात त्याला, हे पाहिजे असं काय वाव फॅक्टर. सो मला असं वाटतं हे जे मी आता सांगितलं की खाटकन संपदाच्या डोळ्यात पाणी येतं, हा वाव फॅक्टर आहे नृत्यातला. तुम्हाला तो रजिस्टर करता आला पाहिजे आणि त्याच्यासाठी शिक्षण पाहिजे, त्याच्यासाठी नृत्य कसं बघावं याचं पण ट्रेनिंग आवश्यक. कसं बघावं नृत्य, त्याला पण एक कला आहे ना ती पण, असं मला वाटतं. ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये ना एक उत्तम गुरु मिळणं, ती दृष्टी देणारा. कारण गुरु काय करतो तर आपल्याला अंधारातून प्रकाशाकडे नेतो.
आपण सद्गुरूंचं अस्तित्व वेगळ्या पद्धतीने बघतो की सद्गुरू काय करतो, त्या अंधाराचंच रूपांतर प्रकाशात करतो. हा मोठा फरक आहे गुरु आणि सद्गुरू. तर आपल्याला सद्गुरू प्राप्तीपूर्वी गुरुप्राप्ती होणं ही सुद्धा त्याचीच इच्छा असते. तुला देवाच्या कृपेने खूप चांगली मंडळी गुरु म्हणून लाभली. आता हे सगळं चालू असताना तू आता तालयोगी सुरेशजी तळवलकर यांच्याकडे शिकतेस. हे खूपच भाग्याचं आहे की त्यांच्याकडे शिकायला मिळालं. मग ते तालयोगी आहेत तरी सुद्धा तुला त्यांच्याकडनं शिकायची इच्छा किंवा कोणत्या कारणाने तू त्यांच्याकडे शिकायला सुरुवात केलीस? मला असं वाटतं संगीताची भाषा किंवा गुरुजींच्या बाबतीत म्हणायचं झालं तर लयतालाची भाषा युनिव्हर्सल आहे. मला नेहमी असं वाटायचं की काहीतरी ह्याच्यात एक एलिमेंट आहे जो आपल्याला येत नाहीये, आपल्याला कळलेलाच नाहीये. नुसतं 3 तालावर नाचता येणं, झपतालावर नाचता येणं इतपतच ते नाही आहे स्थिमित. इट हॅज टू बी कम्युनिकेटिव्ह, इट हॅज टू बी स्पॉन्टेनियस. त्याच्यामध्ये उपज काहीतरी आहे आणि जी उपज सुचण्यासाठी एखादं पटकन चांगलं वाक्य तुम्हाला बोलता येण्यासाठी मुळात भाषा चांगली यावी लागते, जी मला नाही येते असं मला वाटलं. रियालिटी चेक सारखा चालू असतो का तुझा? अरे देवा, आता काय कधीपासून मी आपलं ऐकतोय मला हे येत नाहीये, मला ते येत नाही. आजकाल लोक काही येत नसलं तरी मला हे येतंय, मला ते येतंय. काही एवढं सोपं असतं सगळं, तर काय पाहिजे होतं. सो मला असं वाटलं की म्हणजे समजा माझ्याबरोबर एक आफ्रिकन ड्रमर जर माझ्याबरोबर वाजवायला आला तर तो काय वाजवतो हे मला कळलं पाहिजे. अँड देअर हॅज टू बी अ कॉमन लँग्वेज बिटवीन बोथ ऑफ अस की तो शास्त्रीय वाजवतोय आणि मी शास्त्रीय नाचतेय. इट इज गोइंग टू कनेक्ट समवेअर. सो टू कनेक्ट देअर इज अ पाथ, देअर इज अ शास्त्र, देअर इज अ लिटरेचर विच आय डोंट नो. अच्छा. सो मला असं वाटलं की आणि गुरुजींसारखा माणूस नाही त्याच्यासाठी. मी गुरुजींकडे शिकायला गेले, एक तर त्यांनी मला ॲक्सेप्ट केलं, ह्याच्याबद्दल मी खूपच त्यांची आयुष्यभर ऋणी राहीन. मला कायम ही जाणीव राहील की ह्या माणसानी काय माझं आयुष्य बदललं. मला असं वाटतं की त्यांचं इतकं लयतालावर प्रेम आहे ना आणि त्यांना ती भाषा इतकी त्यांच्यासाठी इतकी जवळची आहे ना की ते तुमच्यात रंध्रात ते रुजवतात आणि तुला कळणं ही त्यांना त्यांची जबाबदारी वाटते की तू हा घेतलास ना रस्ता, मग तुला कुठनं जायचं हे मला तुला सांगायला पाहिजे, नाहीतर तुला म्हणजे तुला समजेल पण त्यात तो पण वेळ नाही घालवू शकत आपण, तुला हे आत्ता कळलं पाहिजे. सो त्यांनी मला ऍक्सेप्ट केलं, ही आधी एक मोठी गोष्ट आहे. आणि ज्या दिवशी ज्या क्षणी ऍक्सेप्ट केलं त्या क्षणी त्यांनी अलिबाबाची गुहा अशी उघडली माझ्यासाठी. म्हणजे मला रोज आपली कुठे असते हो चावी असं नाही विचारायला लागलं, कशी उघडू मी ही गुहा, नाही उघडली. आता तुझी काय योग्यता आहे, तुल्यातली कुठली रत्न कळतायत, हा तुझा हे आहे. त्यांनी मला निर्भय बनवलं गुरुजींनी. ही इज अ फादर फिगर फॉर मी. तुम्हाला चांगलं वागताना, चांगलं काहीतरी बोलताना तुमच्या मागे एक माणूस लागतो असं मला वाटतं. गुरु आणि मग सद्गुरू जसं तुम्ही म्हणलात तसं माझ्या मागे हे आहेत की हे सांग, मी आहे तुझ्या मागे. कोणी विचारलं तर सांग, तालयोगींनी सांगितलंय. हा आधारच माझ्यासाठी इतका मोठा आहे, प्रचंड आणि स्वच्छ, सरळ, कुठेही लपवा छपवी नाही, फक्त देण्याची वृत्ती. जिला देता येतं तिलाच स्वतःला गंगा म्हणवता आलं पाहिजे. वा. जिच्याकडे तो स्त्रोत आहे तिने स्वतःला गंगा माया म्हणावं ना. मी आहे गंगेसारखी आणि एक थेंब तुला देणार नाही असं होत. सो हा माणूस सूर्य आहे, ताल सूर्य आहे आणि त्याला फक्त प्रकाश द्यायचा आहे. आता तुम्हाला कळत नसेल तर ते ग्रहण तुमच्या डोक्यात आहे, त्या माणसाला सूर्यप्रकाशच द्यायचा आहे तुम्हाला. आणि त्या माणसाने मला इतकी वेगळी भाषा शिकवली, इतकं वेगळं जग दाखवलं. म्हणजे मी जे मगाशी गोवातेमालाचं तुला उदाहरण सांगितलं, गोवातेमाला ते अप्रिशिएट झालं कारण भाषा.
साहित्य त्यांनी मला जे शिकवलंय ते जे युनिव्हर्सल जी म्हणते की शब्द ऐकले की आपल्याला उडायलाच होतं. आपल्याला मोझार्ट ऐकल्यानंतर असं होतं की काय ट्यून आहे, आपल्याला कळलं नाही तरी ताजमहाल बघितला गेला काय ताजमहाल बांधले, आपल्याला त्याच्यातलं चिन्ही हातोडी नाही आली तरी चालते पण कळतं ना हे सॉलिड आहे. सो हे सॉलिड कसं बनवायचं हे त्यांनी शिकवलं. आणि इंट्रिकसीज म्हणजे त्यांनी मला एकदा इतकं छान सांगितलं होतं, मी अनेक मुलाखतीत सांगते आणि मी आजही सांगेन की एकदा ते मला 3 तालामध्ये खंड जाती शिकवत होते आणि माझ्या मते माझं बरोबर चाललं होतं आणि त्यांनी शिकवलं, मला ते करता आलं आणि सगळं मी खुश होते स्वतःवर. म्हणजे एक असतं ना की अरे परफेक्ट लईच चाललंय आणि त्यांचा काही समाधान चेहऱ्यावर होत नव्हतं. सो एका पॉईंटला म्हणजे खूप वेळ असं चाललं होतं आमच्यात. एका पॉईंटला मला असं की मला कळत नाही यातली चूक, काय होतंय, हे लईत नाही होते का. ते म्हटलं की मी लईत होत आहे ना, मग काय प्रॉब्लेम आहे. ते म्हणजे त्या लईत आलं ना तुझं एकदा की त्या क्षणाशी तू प्रामाणिक नाहीयेस. ज्या क्षणी तुला येतं त्या क्षणी तुला आलं वाटतं आणि त्या क्षणी लय वाढते. हे कोण शिकवणार, एवढा आतला पदर कोण दाखवणार तुम्हाला, तर गुरुच. की तुम्हाला जमिनीवर की अनवाइंड करा. मला जेव्हा महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार मिळाला त्यांचा मला फोन आला की फार छान, तुला लवकर मिळाला नृत्यात पुरस्कार, पण उद्यापासून रियाजाला लाग, विसरून जा पुरस्कार मिळाला. हो म्हणजे मला असं झालं की मला 5 मिनिटं तरी या दिलाय तुझ्याकडनं अपेक्षा आहे. सो उद्यापासून 4 घंटा रियाज कर. 5 वर्ष आयुष्याची तुझी वाढतील, 5 वर्षांनी तरुण हो. हे तुम्हाला आवडेल असं बोलतो ना तो गुरुच नाही, तुम्हाला न आवडेल असं बोलतो तो गुरु. हे मला वाटतं एक अत्यंत महत्वाचं कोट आहे आत्ताच्या काळातलं, की आपल्याला जे आवडेल तो सांगणारा खरं गुरु नसतोच. आपल्याला काय योग्य आहे, काय योग्य अयोग्य शिकवतो तो गुरु आहे. आणि तुम्हाला त्या क्षणी तो अनकम्फर्टेबल करणार. मी कम्फर्टेबल करायला काय आपण मित्र आहोत, आय एम नॉट गोइंग टू मेक यू कम्फर्ट, यू बी अनकम्फर्टेबल ऑल द टाइम इन फ्रंट ऑफ मी, असंच म्हणतो. तरच तू जगासमोर कम्फर्टेबल होशील. खूप मस्त, खूप मस्त. आता मला एक सांग की ह्या सगळ्या तुझ्या घडणीमध्ये तू स्वतःच्या बाबतीत न्याय देऊ शकलीस स्वतःला, असं वाटलं का कधीतरी, एनी पॉइंट ऑफ टाइम? मी स्वतःला न्याय देऊ शकले? ते असं नाही मला सांगता येणार, पण गुरुजींकडे शिकायला लागल्यानंतरची माझी पहिली कॉन्सर्ट, व्हेरी फर्स्ट कॉन्सर्ट, आणि गुरुजी मला म्हणाले की, आणि गुरुजींनी मला म्हणजे मॅटर 2.25 तासाचं बसवलं होतं. म्हणजे मॅटर, ऍक्च्युअल मॅटर, स्क्रिप्ट 2.25 तासाचं. म्हणजे मध्ये ब्लॅकआउट अमुक तमुक होऊन नाटक 2.5 तासाचं होणार, तसं तर 2.5 तासाचा माझा सोलो होणार होता. आय वॉज ॲट दॅट टाइम 41 years old, 40 years old, 39 years old. सो मला गुरुजींनी सांगितलं की तू एकटी नको करूस, तुला नाही झेपणार, तू कोणीतरी मागे तुझ्या विद्यार्थीने ठेव. तेव्हा मी स्वतःसाठी उभी राहिली होती असं मला वाटतं. मी गुरुजींना म्हटलं, गुरुजी इथपर्यंत पोचायला मी खूप कष्ट घेतले, तुम्ही माझ्यासमोर असण्याला. म्हणजे मला आठवत आहे गडकरीला एकदा गुरुजी गडकरी रंगायतनला ते कार्यक्रमासाठी आले होते, आमच्याच संस्थेने त्यांना बोलवलं होतं, पण इतक्या मोठ्या व्यक्तीला भेटायची परवानगी नव्हती आम्हाला, आणि ते फक्त असे पास झालेले मी बघितले. मी असं की हे का, त्या व्यक्तीला आज मी, त्या व्यक्तीने मला आज एवढं शिकवलंय. मी म्हणतो ना की खूप कष्टाने हा कॉन्फिडन्स मला आलाय की माझ्या मागे पंडित सुरेश तळवलकर आणि आता माझा 3 ताल बघा. ह्याला मला खूप वर्ष लागली. सो मला एकल नृत्यच करायचंय, मला परवानगी द्या, असं नका म्हणू की मी करेन, मला आणि तुम्हाला वाटतात. ते म्हणले बरं ठीक आहे, ते काय नाही म्हणले. पण गुरुजींचा ग्रेटनेस काय की तेव्हा ते काही फार पॉझिटिव्हली हो नव्हते म्हणले,
आणि कार्यक्रम झाला. देवादयेने, परमेश्वर कृपेने, गुरु कृपेने मी तो निभावला. आणि आतल्या ऊर्जेने की मला चांगलं नाचायचं एक दिवस, विथ गुड लिटरेचर, विथ गुड साथ, असं मला राजस नाचायचं. आणि हा माझा पहिला कार्यक्रम आहे ज्याच्यात राजस, काजूची उसळ आहे, आंब्याचा रस आहे, साजूक तूप आहे, पुरणपोळी आहे, आणि मला असं तुमच्यासमोर मांडायचं आहे. तर कार्यक्रम झाल्यानंतर त्यांनी माझ्या असं डोक्यावर हात ठेवला. वा, शाबास. सो हा ग्रेटनेस आहे त्यांचा. जिंकलंस तू. आणि तुला काय जिंकलं का माहिती नाही, पण मी म्हणत होतो ना करायचं नाही, मग तरी काहीतरी काढतच बसायचं. असं नाही, असं नाही, तू केलंस, शाबास, जा पुढे. आणि तो मी स्वतःला न्याय दिला असं मला वाटतं. की त्या दिवशी जर मी ऍक्सेप्ट केलं असतं ना की हो का घेऊ का गुरुजी मागे 2 मुली, बरं चालेल, तर मला ती सवय लागली असती. अरे बरं आहे, मधला पाय जड झाला की मागच्या 2 तरुण मुली खाड 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 पाय वाजवतात की मी परत टाकाटक. नाही, दम ना, निघू देत ना अश्रू, बघू ना काय होतं. आतला आवाज हा तू त्या सद्गुरू तत्वाशी कनेक्टेड असल्यामुळे आला असावा असं मला वाटतं. कारण सांगतो तुला, कारण सांगतो. देव, त्या गुरुने आपल्याला तयार केलेलं आहे, त्याने सगळं बळ दिलंय, तरी सुद्धा एका पॉइंट ऑफ टाइमला तो तुला कुठेतरी चेक करतोय की माझं बाळ चांगलं तयार झालंय खरं, बघूया. पण त्या आतल्या आवाजाने तू जे पटकन म्हणालीस विनंती वजा की दॅट वर्क्ड. कारण आता बघ, एकल कार्यक्रम, मी असं एक बघतो की क्लासिकल एकल कार्यक्रम गाण्यांचे ह्याला लोक येतात, पण क्लासिकल डान्सला, एकल डान्सला त्या मानाने रिस्पॉन्स खूप असा कमी वाटतो. आहेच कमी. मग त्याच्यात काय आहे, त्याच्यात अडचणी काय वाढवलं पाहिजे, काय बदललं पाहिजे? आपल्याला ही भाषा कळत नाही, या समजुतीतच अनेक लोक येत नाहीत. मी त्यांना नेहमी म्हणते की तुम्हाला कुठे येतं शिल्पकला, रोमला जाता ना. पण मग हा सादरीकरणामध्ये काही त्रुटी राहते का? त्रुटी राहते म्हणजे प्युअर करत नसतील. सादरीकरणामध्ये जर पूर्णत्व असेल, मी माझं एक उदाहरण सांगते, कौतुक म्हणून नाही, पण सायनला माझा कार्यक्रम होता सोलो, आणि बाजूला गवंडी काम चाललं होतं, चक्क बिल्डिंगचं काम झालं होतं. लोक ते काय विटा बिटा, एक 10 मिनिटांनी त्या सगळ्या कामगारांनी काम सोडलं आणि ते भिंतीवर असे लाईनीत बसले होते. त्यांनी अख्खा सोलो बघितला. काही कळत नव्हतं त्यांना, पण त्यांनी बघितला, कारण त्या कलेमध्ये एवढी ताकद आहे. आणि तुम्ही ती कला प्रामाणिकपणे सादर केली, त्याच्या सगळ्या बलस्थानांशी प्रामाणिक राहून, रियाज करून, समजून. नेहमी चांगले गुरु असं सांगतात की तुमच्याकडे काय आहे, बरोबर आहे, पण आज तुला काय दाखवायचंय, आधाशीपणा नको करूस, काहीतरी सेन्स दाखव. सो हा सतत भान ठेवलं तुम्ही तर असं नाही होणार, आवडणार लोकांना. आता बघ ना, मी कारण विचार का केला की कृष्ण मला का आवडलं. एक कथा होती का त्याला, तर कथारूप जर काही गोष्टी मांडल्या तर मला वाटतं या डान्सच्या सोलो प्रोग्राम्सला सुद्धा लोक यायला काही, मला नाही वाटत काही अडचणी येईल. काय वाटतं तुला? गुरुजींनी ह्या सगळ्या साहित्यालाच एक कम्युनिकेटिव्ह रूप दिलंय असं मला वाटतं. त्या सगळ्या साहित्याचं त्यांनी काव्य बनवलंय, आणि त्याचं काव्य रूपात त्यांच्या जर तुम्ही मांडलं तर त्याच्यातनं एक, आता तुम्ही रामाची कथा दाखवली तर रामाची कथा लोकांना दिसेल, पण कविता कशी असते, मला वेगळा अर्थ वाटू शकतो, हिला वेगळा अर्थ वाटू शकतो, ह्याला वेगळा अर्थ वाटू शकतो. तसं जर लिटरेचर काव्य, अक्षरशः गुरुजींचं लिटरेचर काव्य आहे, तर तुम्हाला त्या क्षणी प्रेक्षकाला त्याची स्वतःची एक गोष्ट बनते. उदाहरणार्थ मी सांगते, धा केटे ते टेकडधा तेटे, धागे ते टेकडधा तेटे, घेन धागे देन नागे ते टेकता कथा, असं जर म्हटलं तर काहीतरी डन डन डन, धा केटे ते टेकडधा तेटे, धागे ते टेकडधा तेटे, घेन धागे देन नागे ते टेकता कथा कथा कधी टेकता कधी धा देन झालं ना, काहीतरी ड्रॉइंग तयार झालं. ऐकताना आईला वेगळं आहे काहीतरी, ओके आता हेच ही परफॉर्म करते. आणि हे काही म्हणजे हे करून करून आलेली तासीर आहे ती, आणि ती येण्यासाठी तुम्ही प्रामाणिकपणे शिका. तर विशारद आणि अलंकार ही पहिली पायरी आहे.
की जी अंतिम समजली जाते किंवा कळतं आपल्याला की आपल्याला हे नक्की करायचंय. हो. आणि ती अंतिम समजतात. म्हणजे सुंदर गोष्टीचा बघा बऱ्याचदा सिनेमाला ना स्टोरी स्टार्ट्स हिअर असं म्हणत, द एंड म्हणत नाही. देर इज नो, हा एंड नाही आहे, इथे गोष्ट सुरू झाली असं आहे ना. तो जर प्रामाणिकपणा ठेवला तर ते चांगलं होईल, लोकांना आवडेल, माझा विश्वास आहे. हे सगळं सुंदर आहे. हे छान ऐकल्यानंतर तर खरंच मला वाटतं की हा आत्ताच आपली जी चर्चा आहे, संवाद आहे, गप्पा आहेत, हे ज्या लोकांना नृत्य शिकायचंय किंवा ह्या कलेमध्ये अर्पण करायचंय स्वतःला, ह्यासाठी खूप मोठे मार्गदर्शक होऊ शकतात ही सगळी आजची चर्चा, असं मला वाटतंय. आता मला एक सांग की दरवेळेला ह्या पिढीबद्दल खूप बोललं जातं की ही पिढी अशी आहे, ती पिढी तशी आहे, त्यांच्याकडे पेशन्स कमी आहे, ते सोशल मीडियाच्या आहारी खूप गेले, त्याच्यामुळे त्यांची बैठक कमी झाली आहे, ते विचार कमी करतात वगैरे. हे जे काही असे तथाकथित खूप दूषणं दिली जात आहेत त्यांना, पण तसं नाही असं मला वैयक्तिकरित्या वाटतं. इट इज हाऊ यू ट्रीट देम, तुम्ही कसं त्यांना हँडल करता. मध्ये एका पॉडकास्टमध्ये पण अशीच चर्चा झाली होती की ह्या पिढीबद्दल ज्या वेळेला आपण दोष देतो तेव्हा खरं आपला दोष जास्त आहे की आपण त्यांना देण्यात कुठे कमी पडलोय का. बरोबर. तर तुझा आता तू यू आर डीलिंग विथ द न्यू एरा, नवीन जनरेशनशीच तू डील करतेस तुझ्या नृत्यशाळेमधून. तर तुला काय वाटतं ग की आता कशा पद्धतीने ह्या लोकांनी ह्या कलेकडे बघावं, किंवा तू ह्या काय तुला फ्युचर काय दिसतं या कलेचं, कशा पद्धतीने? माझ्या समोर अतिशय सकारात्मक चित्र आहे. ओके. मला नाही असं वाटत की हे दिस इज गोइंग टू डाय किंवा दिस इज गोइंग टू डायल्युटेड फॉर्म तुम्हाला बघायला मिळणार आहे असं नाही वाटत मला. कारण चांगली माणसं बनायची थांबली आहेत का? नाही थांबली. आई वडील चांगले असतील तर आजही चांगली माणसं बनतात. संस्कार चांगले असतील आईचे तर आजही चांगलं मूल राहू शकतं आणि आपल्याला आजूबाजूला बघायला मिळतात. तसंच मला असं वाटतं की ही नवीन पिढी आहे ना, ती नो नॉनसेन्स पिढी आहे. त्यांना ते असाच कशावर नाही विश्वास ठेवणार. म्हणजे 4-4 घंटा 5-5 घंटा रियाज करायचा असतो म्हणून ते नाही करणार आहेत. तो का करायचा असतो? का करायचा असतो? तो टार्गेटच असतं ते त्यांना करावंच लागेल. सो त्या करावाच लागेल पर्यंत त्यांना नाही मला हा केला पाहिजे, याच्यासाठी त्यांना पोचण्यासाठीची आधीची जी स्टेज आहे ती पण सुधारली पाहिजे. की त्यांना इतकी सुंदर तुम्ही चित्र दाखवा जी आहेत. माझ्याकडे सुदैवाने असं फार कमी बघायला मिळतं की तिला ना कंटाळा येतो. होऊच शकत नाही. कंटाळा येईल कसा? तिला आता नाही आवडत कथ्थक, नाही असं नाही होऊ शकत. कारण त्याची मी काळजी घेतली आहे. तिला ना आता बाहेरचे कॉलेजचे मित्र भेटला, तिला आता भाऊ बहीण आवडत नाहीत असं नाही होत. भाऊ बहीण आहेत ते आवडणारच आहेत तुला, कारण ते रुटेड आहेत, त्या जमिनीतले आहेत. तसं तुम्ही ती काळजी घेतली पाहिजे की ते एकमेकांची त्या कलेचं, आणि कला वगैरे हे खूप मोठे शब्द वापरण्यापेक्षा एक आवड नाद आहे, त्याच्यामध्ये स्वर आहे, त्याच्यामध्ये आनंद आहे, त्याच्यामध्ये फिरणं आहे, त्याच्यामध्ये उड्या मारणं आहे, त्याच्यामध्ये एक्सप्रेस करणं आहे, त्याच्यामध्ये गोष्ट सांगणं आहे, त्याच्यामध्ये ऊर्जा आहे, त्याच्यामध्ये कॉम्पिटिशन आहे, त्याच्यामध्ये प्रूव्ह करणं आहे, त्याच्यामध्ये सगळं शिकवा ना, त्यांना दाखवा ना. मला आठवतंय ज्ञानेश्वर बाले मी बसवला होता तेव्हा भीमसेनीचं जय जय राम कृष्ण हरी ह्या फक्त गजरावर मी एक अख्खा सीन पहिला कोरिओग्राफ केला होता. 5-5, 6-6 वर्षाच्या मुली शाळेतनं जाताना ते जय जय रामकृष्ण हरी विसरू नाही शकायच्या. आपोआप यायचं डोक्यात जय जय राम. त्यांच्याबरोबरचे शिक्षक मला अनेक वेळा अगं ती जय जय रामकृष्ण हरी कसं म्हणते, कारण राईट टाइम ॲट द राईट प्लेस तिच्या मनामध्ये जय जय रामकृष्ण हरी घातलं. अय्यो इथे गुलाब कसा आला, नाही लावला आपोआप कसं येईल. सो तुम्हाला गुलाबाची रोपं लावायची आहेत, इथे जागाच नाही. अगं इतकं तण वाढतं ना की आता आम्ही लावतच नाही असं नाही होऊ शकत. तुम्हाला वाकावं लागतं, तण काढावं लागतं, जमीन सुपीक बनवायला लागते, गुलाब लावायला लागतो, त्याची काळजी घ्यावी लागते, कधीतरी त्याला ऊन दाखवावं लागतं, कधीतरी सावली.
हे सगळं केल्यानंतर मी नेहमी पालकांना म्हणते की तुम्ही 2 रोपं लावता, एक शाळेचं एक डान्स क्लासचं. आणि मग 10वीत तुम्ही त्या डान्स क्लासच्या रोपावरला पाणीच घालत नाही आणि ते बाजूचं झाड एकदम वाढतं. आणि दुसरे जे असते पालक त्या दोघांना पाणी घालत असते, दोन्ही झाडं उंच होतात. आणि मग खालच्या झाडाला असं वाटतं की हे केवढं उंच झालं, मी का नाही उंच झाले, कारण तुम्ही पाणी नाही घातलं. त्याला माहितीये कसं उंच व्हायचं, त्याला माहितीये त्याला कधी श्वास घ्यायचा आहे कधी श्वास सोडायचा आहे, पण तुम्ही अचानक गळचेपी गेली तर नाही ते वाढणार आहे. सो संस्कार फार महत्वाचा आहे असं मला वाटतं. जे गुरुजी पण आमचे सांगतात की संस्कार काय, असं 24 तास आहेत आपल्याकडे, 24 तास एका दिवसाला, त्याचे नियोजन खूप, तुम्ही नियोजन करा. क्लासेस तुम्ही एकमेकांना कॉम्प्लिमेंट, स्विमिंग, कराटे, बॉक्सिंग, असं टोपी चप्पल कुलकर्णी तलवार असं नाही कोर्सेस शिकवायचे. डान्स शिकत असेल त्याच्यावर गाणं शिकवा, स्विमिंग शिकवा, ओके, स्लिक बॉडीसाठी. सो तुम्ही जर त्याला नियोजन, तुम्हाला काय 10 गोष्टी आवडतील हो, पण तुम्ही बफेला नाही गेलात, तुम्ही सगळं नाही, त्यांना मग कंटाळा येतो मुलांना. कित्येकदा असं मी बघितलं की पालकांना तुम्ही एखादं गाणं शिकवा ना, मग ती मुलगी म्हणते नाही आई मला हे आवडतं त्या शिकवतात ते. म्हणजे तुला तिला गाणं शिकवायला हवंय, तिला कळलंय, तिला आणि मला कळलंय आम्ही काय करतोय, तुला नाही कळलंय. असं अनेकदा मला पालकांना सांगावं असं वाटतं की आता तुला नाही समजत आहे. जेव्हा पालक असं म्हणतात ना 10वीत आता नको, 9वी-10वीत सगळं बंद करा, तर मी त्यांना नेहमी म्हणते, मुलींना पण म्हणते की तुम्हाला सांगता आलं पाहिजे की अगं अनुभव मी घेते आई, तुला माहितीच नाही, त्या आनंदाची कल्पनाच नाहीये, तर तो घ्यायचा का नाही हे कसं ठरवता तुम्ही? बरं तुम्ही घ्यायला शिकवता आणि घ्यायचं कळायला लागल्या क्षणी तुम्ही म्हणता आता बंद करा. हा अन्याय आहे. तुम्ही मुलांना कन्फ्यूज करताय आणि ते जर नाही केलं तर ते फॅन्टॅस्टिक आहेत मुलं असं मला वाटतं. फॅन्टॅस्टिक. माझ्याकडे कितीतरी अगदी केसी, झेवियर्स, काय तुझं NM कॉलेज, सगळी एकदम हेप कॉलेजेसच्या छान तरुण मुली मॅडम शिकायला येतात. त्यांना करेक्ट माहिती आहे क्रॉप टॉप कुठे घालायचा, कुठे पंजाबी ड्रेस घालायचा, कुठे नथ घालायची, कुठे कसं बसायचं, तिकडे कसं, तिथे बावळट नाही वाटला पाहिजे, इकडे अतिशहाणा नाही वाटला पाहिजे, हे बरोबर त्यांना माहिती आहे. पण क्षणोक्षणी आईचं लक्ष पाहिजे आणि गुरूंचं लक्ष पाहिजे की तुला हे कपडे घालायची गरज नाही, अगं तू हे पूर्ण कपडे घालून सुद्धा उत्तम शृंगाररस दाखवू शकतेस, हे शिकवणाऱ्याला शिकवता यायला पाहिजे. आणि तो इतका सुंदर आहे. माझ्याकडे किती, आत्ता मी 6 तरुण मुलींचं गाणं कोरिओग्राफ केलं, तोच चंद्रमा नभात, काय एन्जॉय करतात. अरे शांताबाईंचं गाणं की हा रोमॅन्स हात न लावता एक प्रियकर प्रेयसीकडे बघताना अत्यंत रोमांचकारी क्षण निर्माण होतो. तो अनुभवा, त्यांना अनुभव घ्यायला शिकवा. त्यांच्या पर्सनल आयुष्यामध्ये पण त्या असं नाही वागणार त्यांना, कारण हाच तर संस्कार. नृत्य माणसाची पर्सनॅलिटी बदलते म्हणजे हेच की कुठे थांबायचंय, कुठे ठहरावंय, कुठे सुंदर वाटलं पाहिजे, कुठे गर्कन फिरावंसं वाटलं पाहिजे. हे क्षण ओळखता येतात त्यांना, ती ओळख त्यांची वाढवा. ही जबाबदारी आणि आपली तुमची आहे. तुम्ही मोबाईल बघितलेत, तुम्ही त्यांना क्लासला सोडून काहीतरी वेगळंच करायला गेलात, इट्स नॉट गोइंग टू हॅपन. तुम्ही मार्ग काढा, तुम्ही वेळ काढा आणि त्यांना येणार आहे. आणि माझ्या मते ही पिढी अप्रतिम आहे आणि त्यांना ॲक्सेप्टन्स आहे, त्यांना चांगलं वाईट कळतं. तुम्ही त्यांना शिकवा. चांगल्या माणसाकडे तुम्ही शाळा शोधून निवडता, मग गुरु कसा शोधून नाही का, मला तिला ह्या पोद्दार इंटरनॅशनलला घालायचंय, मला तिला बॉम्बे स्कॉटिशला निकष बघितले जातात, लावले जातात. मग नृत्य जी संस्कार करणार आहे तुझ्या मुलीवर, तिची पर्सनॅलिटी बनणार आहे, ते ताहून सुलागून घेत नाही, घ्यायलाच पाहिजे. कारण तशी काय म्हणतात तसे शिकवणारे डान्स क्लासेस खूप झाले, सगळं पेव फुटलंय म्हणजे भयानक. आणि तुम्ही जर रुजवलेलं असेल ना चांगलं, तर ट्रेंडी म्हणून ते त्या काळात वागतील. प्युअर प्रेशरने वागतील, नाही मला गेलं पाहिजे कारण मग माझ्या मैत्रिणी जातील. पण एक वेळ येईल की त्यांना कळेल, कारण त्यांच्यावर ते संस्कार आधी झालेले आहेत, त्यांना आठवेल. जेव्हा कधीतरी माणसाचं थोडं मोठं झाल्यावर शांतपणे विचार करायला लागतो माणूस,
तेव्हाच त्याच्याकडे क्लासिकल डान्स किंवा क्लासिकल गाणं एखादं वाद्य तो शिकलेला असेल तर त्याला कळेल की ओ ओ वाव हे किती सुंदर आहे, मला हे परस्यू करायचं आहे. सो ते होईल आणि मी खरंच सकारात्मक आहे याबाबतीत. ह्या तरुण पिढीबरोबर तू इतकी जेल झालेली वाटतेस कारण तू अपडेट करत राहिली आहेस स्वतःला आत्तापर्यंत. प्रत्येक गोष्टीत तू अशी रिजिड नाही वाटली मला कुठे. तू फर्म आहेस बट यू आर नॉट रिजिड. बरोबर. फ्लेक्झिबल आहेस. यू नेव्हर कॉम्प्रोमाइज बट यू माइट ॲडजस्ट. येस. वाव. असं जे मला तुझं विचार करताना जाणवतं. कारण एखाद्या गोष्टीला तू नाही म्हणजे नाहीच म्हणशील आणि एखाद्या गोष्टीला तू हो म्हणजे होच म्हणशील. म्हणजे एखादं कमर्शियल काम असेल आणि त्याच्यात सुद्धा तुला कोणी जरी काहीतरी न शोभणारं विचारलं असेल की मॅडम जरा ते हे पण येऊ दे ना त्याच्यात, तर तू त्याला कदाचित नाही म्हणली असशील की माझ्या हातनं प्रोजेक्ट गेलं तरी चालेल पण मी चुकीचं काम करणार नाही. माझं रिडिंग कदाचित नाही खूपच छान रिडिंग आहे. ऐकता ना मी अशी पण आहे. म्हणजे मला फक्त ऐकून जे माहिती आहे, एकलव्य होता ना त्यांनी जशी विद्या अशा पद्धतीने प्राप्त केली. मी सोनियाला अशा काही रेग्युलरली भेटणारा नाही आहे जसं आम्ही बाकीचे संपदा काय किंवा आम्ही लोक भेटतो, पण नाहीच म्हणजे कारण डान्स हा प्रांतच नाही आहे माझा. पण मला जे रिडिंग संपदाच्या बोलण्यातनं मी एक कार्यक्रम बघून जे जाणवलं ते हे असं अशी आहे सोनिया. खूप दिवसांपासूनची इच्छा पूर्ण झाली. त्या पॉडकास्टचे माध्यम आहे. मला या पॉडकास्ट या फॉर्मॅटलाच खूप धन्यवाद द्यावेसे वाटतं. कारण असं की त्यामुळे मला अनेक लोकांशी जोडलं जाता येते आणि नुसतीच मी सोनियाबद्दल ऐकणं आणि सोनियाबद्दल कौतुक करण्यापेक्षा सोनियाला प्रत्यक्ष अनुभवणं हा जो एक आनंद आहे. खूप मजा आली. साधं सुधं चॅनलवर येणारी व्यक्ती जरी साधी सुधी असली तरी ती भरजरी विचारांची असते हे पुन्हा एकदा सिद्ध होतंय. तुला कसं वाटलं? खूप छान, खूप छान. आणि साधं सुद्धा चॅनल, त्याचा आनंदाचा पॉडकास्ट. संजय, मी तुझी खूप आभारी आहे की बऱ्याचदा मनात अनेक गोष्टी असतात आणि त्या बोलता येत नाहीत. पॉलिटिकली कधी कधी करेक्ट बोलावं लागतं असं मला वाटतं, पण इथे गप्पा मारल्या मी आणि तू मला इतकं चांगलं ओळखलंस. म्हणजे मला नेमकं काय म्हणायचं कधी कधी मलाही नाही सांगतायत, पण हे जे तू आत्ता सांगितलंस की कधी कधी तू नकार देश, तू स्ट्रिक्ट आहेस पण रिजिड नाही आहेस, हे खूप बारीक फरक आहेत. पण हे जर कळले तर कदाचित मी आणखीन जास्ती लोकांबरोबर काम करू शकेन, मी आणखीन जास्ती विद्यार्थ्यांना शिकवू शकेन. पण खूपच मजा आली, खूप मजा आली. थँक्यू सो मच.